आपल्या शुभ हस्ते आपण सुजितजी पाटील यांना सन्मानित करायचा आहे। वेलकम कुंडलीजी पाटील आणि हनुमानजी तरे या दोघांमध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे। चला बघूया आता मात्र कोणता संघ फायनल तर तिकीट आता मात्र या ठिकाणी कंप्लीट करेल, परंतु दोन्ही संघाने मात्र चांगला परफॉर्मन्स केला स्पर्धेमध्ये आणि एनके स्पोर्ट खांडवल संघाने पुरस्कारते माजी सभापती नामदेव शेठ पाटील यांचे सुपुत्र सुजितजी पाटील साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत। तदनंतर या ठिकाणी विनोदजी पाटील यांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। खांडवलचे एक जबरदस्त क्रिकेटर विनोदजी पाटील या आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे 7 स्टार कमिटीच्या वतीनं। मी लखनजी पाटील यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। आणि दरम्यान या ठिकाणी A1 जोडी ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅच साठी ब्रँडेड कॅप आपण देत आहोत, शैलेशजी जाधव आणि ॲडव्होकेट गणेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम। आपलं आमने लोणार प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम। आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी त्याचं मोलाचं योगदान आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे। आपण विनोदजी पाटील यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय। लखनजी पाटील आणि अजित पाटील याच्या शुभ हस्ते हा सन्मान। तदनंतर बाबगावचे समाजसेवक नित्यानंद पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत। विनंती असेल की आपणही स्वागत कक्षामध्ये या, आपलाही सन्मान इथे केला जाणार आहे। आणि विनंती असेल आता मात्र या ठिकाणी मार्तंड डेव्हलपर्स पोर्टिबलच्या खेळाडूंना की आपण मैदान खाली करा। चला आपण नित्यानंद पाटील यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय आणि सामन्याला सुद्धा आपण इथे सुरुवात करणार आहोत। काही सन्मान आहेत ते सन्मान आपण इथे संपन्न करू आणि लगेचच मात्र या ठिकाणी आपण सामना सुरुवात करतो। आणि दरम्यान या ठिकाणी स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचे संघमालक आणि विद्यमान पोलीस पाटील मुठवलचे उत्तम शेठ पाटील यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे। करूया त्यांचं आपण सहर्ष हार्दिक स्वागत। पहिलाच बॉल, वाह जबरदस्त फटका आणि चेंडू असत्या कव्हरच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी हा चौकार। काही जबरदस्त फटका या ठिकाणी बॅकफुट पंच निखिल केनेचा पहिला वार। निखिल आणि मनोज घाटलची जोडी सध्या आपण पाहत आहोत। एक सन्मान आहे तो आपण इथे संपन्न करूया। आज आपल्यामध्ये पाहू शकाल कथोरे मित्रमंडळ कल्याणचे अध्यक्ष आदरणीय घोडसईचे भारतजी गायकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। मी विनंती करतोय रामकृष्ण काकडे आणि लखन पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय मान्यवर भारतजी गायकर साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करावं। कैलास रावतेला सध्या आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार। आणि या ठिकाणी भारतजी गायकर जे घोडसेचे उद्योजक आहेत, कथोरे मित्रमंडळ कल्याण अध्यक्ष, आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। सेमीफायनल क्रमांक 1, धावसंख्या स्थिर, बिनगडीबाद 4। ओहो ऑन साइडला मात्र पाहिलं तर ग्लान्स करण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने झालाय, फाईन लेगला बेट करत असताना
ISPL प्लेयर स्टँडच्या समोर या पहिल्याच ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा चौकार. प्लेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी आगो प्लेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी. फ्लाइंग स्टार्ट वीरेंद्र यवई संघाच्या वतीने नाणेफेकी जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय धाडसी स्वीकारला आणि खऱ्या अर्थानं सुरुवात जी हवी होती ती मात्र सुरुवात निखिल केने मात्र आपल्या संघाला करून देत असताना 3 बॉलचा आतापर्यंत खेळ झाला आणि 3 बॉलमध्ये आतापर्यंत 2 चौकार पाहिले. आपण एक निर्धावाची सांगता पाहिली. जो संघ जिंकेल तो मात्र LPLच्या फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. स्लोअर वन पीक केलाय जबरदस्त ऑन साईडला पिकअप शॉट आणि चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. स्क्वेअर अँगलला पहा बॉटम हँडचा काय वापर केला पीक केलाय आणि प्रॉपरली कनेक्शन आणि आय थिंक नरेश गरेलला मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. जबरदस्त सुरुवात. माझ्या सोबतीला अजय गरज पुन्हा जोडले जात आहेत. अजय काय सुरुवात पाहतो पहिल्या सेमीफायनलची बॅटिंग करत असताना टीम वीरेंद्र यवई संघाची. जहां बहुत ही जबरदस्त दमदार शुरुआत है निखिल केने द्वारा. 4 गेंदों में 2 बाउंड्रीज 2 चौके और 1 सिक्सर कुल मिलाकर 3 बाउंड्रीज. रन संख्या 14 बिना किसी नुकसान के वीरेंद्र स्पोर्ट्स ये वही टीम टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई. और कल भी काफ़ी चर्चा हो रही थी कि टॉस काफ़ी अहम है क्योंकि जैसे जैसे खेल आगे बढ़ता है ये विकेट का जो वेयर एंड टेयर है थोड़ा सा बढ़ता जाता है. इसीलिए कहीं ना कहीं बाद में एक तो आप रन चेस करने के लिए आते हो थोड़ा प्रेशर भी रहेगा. यदि बड़ा टोटल है तो और ज़्यादा प्रेशर बन सकता है. ओवर पिच अच्छा ड्राइव बढ़िया फील्डिंग और उतनी ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 रन्स पूरे होते हुए राकेश डीप में मौजूद काउ कॉर्नर की दिशा से लगभग लॉन्ग ऑन पर पहुंचे थे. आणि पहिल्या तर 7 षटकांचा सामना आहे आणि ज्या प्रमाणे सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र आपण पाहतोय. आतापर्यंत कैलास रावतेने लिगली 5 बॉल हाताळले त्यामध्ये तब्बल 16 रन्स त्यांनी खर्च केल्या आणि त्यामध्ये अजून दाबा काही ऍड होणार का. फटका तर लाजवाब आणि लँडिंग झालं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निखिल केने इज ऑन फायर. गेंद और बॉटम एंड का तगड़ा इस्तेमाल करते हुए निखिल केने क्या कमाल की बैटिंग कर रहे हैं. पहले ओवर का खेल समाप्त. रन संख्या 22 बिना किसी नुकसान के. और योगी निखिल का बल्ला इतना बोला नहीं था. इससे पहले जो मैचेस उन्होंने खेले हैं ALPL सीजन 3 में कुछ खास योगदान नहीं दे पाए थे लेकिन आज सेमीफाइनल में देखिए कितनी बेहतरीन शुरुआत की है उन्होंने. अजय आता मात्र छोटे मोठे युद्ध संपलेले आहेत. आता मात्र महायुद्धाला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो आणि काय जबरदस्त मात्र हा फटका पहा शेवटच्या चेंडूवरती लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि जबरदस्त इथे सुरुवात. विदाउट लॉस 22 रन्स सेमीफायनलच्या लढतीमध्ये आणि जर अशा प्रमाणे धाबा जर प्रत्येक ओव्हरमध्ये जर आल्या तर पहिल्या सेमीफायनलचा सामना जे हाई स्कोरिंग इकडे मात्र पाहायला मिळू शकतोय. उसके चांसेस तो निश्चित रूप से बन रहे हैं क्योंकि बहुत ही उम्दा शुरुआत की है निखिल ने. और मनोज घाटल भी बेहतरीन फॉर्म में रहे हैं. पूरे टूर्नामेंट में उनका जलवा देखने को मिला है चाहे उनकी गेंदबाजी की हम बात करें या फिर बल्लेबाजी की. ज़बरदस्त हरफन मौला प्रदर्शन वीरेंद्र स्पोर्ट्स यवई टीम के लिए. लेकिन राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौधरपाड़ा टीम में एक ज़बरदस्त टीम साबित हुई है. उनका ये पहला ही सीज़न है. स्ट्राइक अब मनोज घाटाल के पास और नए ओवर लेकर गेंदबाज शुभम. शॉट ऑफ लेंथ हुक कर दिया है. कोई खिलाड़ी नहीं है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर और होता तो भी कुछ फर्क नहीं पड़ता बैटर को. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 रन. आडव्या पाटने खेळून काढला फेकून दिला सीमा पार. मारला खणखणीत षटकार चेंडू गेलाय सीमा पार मारला खणखणीत. आणि असं वाटतं की आता मात्र यवई संघाचे जे खेळाडू आहेत असं वाटतं की यवई गावातूनच पूर्णपणे सेट होऊन आलेत की काय. कारण निखिलला आपण पाहिलं त्यांनी सुद्धा मात्र चांगली सुरुवात करून दिली आणि इथे मनोज घाटाला पहा
पहिल्याच चेंडू त्याने मात्र फेस केला आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र त्यांनी फेस काढलाय आणि सिक्सर हॅट्रिक जर कंप्लीट केली तर हनुमानजी तरे साहेबांच्या वतीनं तब्बल पर 4 आणि पर 6 आणि 500 रुपीज. वा, आज ATM ऑन आहे तरे साहेबांचा, नो प्रॉब्लेम. कारण विद्यमान खासदार बालामामा साहेबांचे ते कट्टर समर्थक आहेत. यदि निखिल ने चौके से शुरुआत की थी तो उनसे 2 कदम आगे नजर आए हैं खाता खोलने के मामले में बल्लेबाज मनोज घाटाल. शॉर्ट पिच गेंद थी, ज्यादा रफ्तार नहीं थी, ये कहीं ना कहीं लूज डिलीवरी रही. लूजनर के साथ शुरुआत हुई है, यही कहा जा सकता है शुभम के लिए. हालांकि बहुत ही प्रतिभाशाली गेंदबाज है और फिर से उसी दिशा में खेलना चाहते थे, इस बार संपर्क नहीं बना पाए. सीधी गेंद विकेट कीपर के ग्लव्स में. वापसी करनी पड़ेगी गेंदबाजों को. फ्लाइंग स्टार्ट मिल चुका है वीरेन स्पोर्ट्स ये वही टीम को. विकेट से भी सहायता जरूर है बॉलर्स के लिए, लेकिन सही लाइन और लेन पर गेंदबाजी करनी पड़ेगी उसके लिए. राइट एरियाज में जब गेंदबाजी हुई है तो हमने देखा है कि बल्लेबाजों ने स्ट्रगल किया है इस पूरे टूर्नामेंट में. बॉलर्स का भी काफी दबदबा रहा है, लेकिन पहले ओवर में कहीं ना कहीं स्लॉट में गेंदबाजी. इस ओवर की शुरुआत शॉर्ट बॉल से हुई. स्लॉग्स पे टॉप एज, लेकिन निकल जाएगी गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर. 4 रन. धाबांचा अगदी पाऊस पडला जातोय. इकडे मात्र पहा, अगदी एक पाय वाकवल्या पूर्णपणे वजन गुडघ्यावरती ट्रान्सफर केला आणि चेंडूला बाउंड्री लाईनच्या पलीकडे ट्रान्सफर केलाय. 4 धाबांसाठी चौकार. थोड़ा सा ऊपरी किनारा जरूर लगा था बल्ले का, लेकिन पावर प्ले चल रहा है, पीछे बाउंड्री पर कोई प्रोटेक्शन नहीं है. इनफील्ड को क्लियर करने में कामयाब रहे. इस बार बढ़िया शॉट है, ड्राइव किया है, लेकिन वाइडिश मिड ऑफ पर फील्डर काफी सतर्क कैलाश पाटिल. इससे पहले कि फील करते सिंगल लेने का मौका था वहां पर मनोज के पास. स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन बिना किसी नुकसान के. दूसरे ओवर का खेल जारी है. टॉस जीता, पहले बल्लेबाजी चुनी और कप्तान का जो निर्णय है उसको बिल्कुल उचित ठहराते हुए दोनों प्रारंभिक बल्लेबाज वीरेन स्पोर्ट्स यवई के लिए. हो, निश्चितपणे. कारण आतापर्यंत 33 धाबांची दोघांमध्ये आपण पार्टनरशिप पाहिली आणि अजूनही पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी प्रगती पथावरती सुरू आहे आणि त्यामध्ये अजून काही धाबा इकडे मात्र ऍड केल्या जाणार. वा, काय फटका होता, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी स्क्रीनच्या समोर आय थिंक GD आलाय. चांगला क्षेत्ररक्षक, चांगला स्टॉपिंग आणि तिकडे मात्र पाहिले तर एकच रन्स मात्र कंप्लीट केली गेली या सिंगलच्या वतीने. 34 धाबा फलक्यावरती. सध्या आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 1 वीरेनस्पोर्ट यवई विपक्ष राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौधरपड आणि यानंतर एकाच जंगलातील 2 वाघ रोशन स्पोर्ट मुठवल विपक्ष स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल. हा दुसरा सेमीफायनलचा सामना पाहायला विसरू नका. केवल दिशा सी दिखाई है, फुल पर लेकर ऑन साइड में टर्न किया. हालांकि फील्डर को बीट नहीं कर पाए डीप में. सिंगल यहां पर भी मिलेगा और इसके साथ ही पावर प्ले का खेल समाप्त होता हुआ. जबरदस्त शुरुआत है वीरेन स्पोर्ट्स यवई टीम के लिए. रन संख्या 35 रन बिना किसी नुकसान के. दरम्यान पाहू शकला या ठिकाणी सोमनाथजी भालेकर जे भावाले गावचे समाजसेवक आहेत त्यांचं मात्र इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतो मित्रांनो, ALPL सीझन 3 जबरदस्त ही स्पर्धा मात्र या ठिकाणी आपण अनुभवली. नीटनेटकेपणा खास वैशिष्ट्य या स्पर्धेचं डिसिप्लिन आणि सर्वांनी या स्पर्धेला मात्र चांगला प्रतिसाद दिला आणि हा तिसरा पर्व जे आपण जर पाहिलं तर पुढे यशस्वीरित्या मात्र पार पडलाय. आणि आज ही स्पर्धा कोणता संघ जिंकणार, चॅम्पियन पद कोणता संघ मात्र पटकावणार, थोड्या वेळाने जरूर तो रिझल्ट आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे. इन दोनों भी टीमों की यदि हम बात करें तो अभी तक कोई भी मुकाबला दोनों टीमें हारी नहीं है. ग्रुप ए को टॉप किया था राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौधरपाड़ा टीम ने और ग्रुप बी की टेबल टॉपर रही थी वीरेन स्पोर्ट्स यवई टीम. नेवर लेकर राहुल थले बायत के गेंदबाज जिन्होंने खासा इंप्रेस किया है पूरे टूर्नामेंट में, सबसे सफल गेंदबाज साबित हुए हैं जहां तक राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौधरपाड़ा टीम का सवाल है. हो, आणि खऱ्या अर्थानं अजय आपण जर राहुलचा खेळ पाहिला तर विकेट टेक करायलाय, इकॉनॉमिकल सुद्धा राहिलाय आणि आता मात्र राहुलच्या खांद्यावरती पुन्हा आता तीच जबाबदारी वाढलेली आहे. कारण पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये जर पाहिलं तर दोन्ही गोलंदाज विकेट टेकर राहिले नाहीत, विकेटलेस राहिले. सुरुवात कैलास रावतेने केली, त्याच्या अगेन्स्ट पाहिल्या तर 22 धाबा त्यांनी खर्च केल्या.
दुसरं षटक शुभम जोशीचं पाहिलं, त्याने 13 खर्च केल्या आणि ते मात्र नॉन पॉवर प्लेमध्ये यश. इथे मात्र राहुल थळे कशा प्रमाणात मात्र गोलंदाजी केली आणि जेव्हा त्यांनी मात्र गोलंदाजी केली बापगाव विलेज टोकाकडूनच केलेली आहे. खास हे वैशिष्ट्य आपण पाहतोय. जी हाँ, उसी एंड से उनको गेंदबाजी के लिए लाया गया है इस सेमीफाइनल मैच में। पहली गेंद थोड़ी सी धीमी गति से डाली है, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए, मौका बना है। ओ डायरेक्ट हिट की थी जरूरत, निशाना सटीक होता तो शायद मनोज को लौटना पड़ सकता था पेविलियन में। काफी ज्यादा जोखिम लिया था उस सिंगल को लेकर। हे दृश्य पहा, जागेवरती टॅप केला आणि स्वतः गोलंदाज राहुल तिकडे मात्र पोहोचला आणि फेकी तर झाली होती, परंतु कुठल्या प्रमाणात चिंतेचं वातावरण मात्र दिसत नाहीये. आणि भावालेगावचे समाजसेवक सोमनाथजी भालेकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 36 धावा विदाउट लॉस. प्रथम बॅटिंग करतोय वीरेंद्र येवई. विकेट की सख्त आवश्यकता है राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स को। दोनों बल्लेबाज काफी घातक नजर आते हुए। निखिल के पास स्ट्राइक, फुल लेंथ ड्राइव किया है, ऑन साइड में फील्डर से थोड़ा सा दूर खेला है। अच्छा क्षेत्र रक्षण, राकेश काफी फुर्तीले है और जबरदस्त थ्रो भी उनका, एक ही रन पर सीमित रखा गया है बैटर को। हो, आणि आतापर्यंत आय थिंक जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय राहुल. पहिल्या 2 चेंडूमध्ये पाहिलं तर फक्त सिंगल रन्स मात्र त्याने खर्च केले आणि हीच तर आवश्यकता आहे या सामन्यामध्ये बाउन्स बॅक करण्याची. आणि आता मात्र पहा, शेअर मार्केट गरम झालंय. राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौदरपाडा संघाचे संघ मालक कुलजीत पाटील यांनी आता मात्र पर विकेटसाठी 1000 रुपीज कॅश प्राइज अनाउन्समेंट केलेले आहे. ही तर सुरुवात आहे. आगे आगे देखिए क्या होता है. फटक्या हवेत, वॉट अ शॉट आणि चेंडूला बेट घेऊन दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. घाटाल को टीम में शामिल करना कभी भी उस टीम के लिए घाटे का सौदा साबित नहीं होता है। ये बार बार देखने को मिल रहा है। कौन बनाकर थोड़ी सी बाहर की तरफ निकलने वाली गेंद थी, लेकिन काफी आगे लेन तो उसी का फायदा उठाया है। अक्रॉस द लाइन खेले थे लेकिन पूरी ताकत थी स्ट्रोक में और बल्ले के बीचों बीच भी लेकर तान दिया। मिड विकेट स्क्वायर लेग के दरमियान से ये हवाई फायर, शानदार सिक्सर मनोज घाटाल के बल्ले से स्कोर उछलता हुआ 43 बिना किसी नुकसान के। आणि जे तुलाही माहिती असेल की ज्यावेळी पहिल्या पर्वामध्ये हनुमानजी तरी साहेबांनी चॅम्पियन ट्रॉफी उचलली त्यावेळी सुद्धा मात्र मनोज घाटाल हा आयकॉन म्हणूनच त्या संघाचं प्रतिनिधित्व करत होता. आणि दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत असताना ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये एक स्पोर्ट्स सायकल स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत आमने पदाची सुरेश दलवी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं आणि त्याच्या सोबतीला विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच मंगेशजी जोशी यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. आपला आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. राहुल अगली गेंद लेकर इस बार ऑफसाइड में हेलीकॉप्टर उड़ाया सीधे फील्डर के पास, कोई गलती नहीं, लॉन्ग ऑफ पर केपी ने लपक लिया है कैच और ये रही पहली सफलता राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाड़ा टीम के लिए। वेलकम वेलकम, सुस्वागतम. विद्यमान उपसरपंच आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण या विभागामध्ये एक मोठा शो पाहिला. उपसरपंच चषक आणि त्याचे प्रणितेय सुरेश दलवी साहेबांचे इथे मात्र शुभागमन असताना माझे उपसरपंच त्याचप्रमाणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मंगेशजी जोशी आणि ऋषी दलवी यांचे मात्र इथे शुभागमन झालेलं आहे. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि पहा, ज्या विकेटच्या शोधात होते राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौदरपाडा, ती विकेट्स अखेर राज थलेने आपल्या संघाला इथे राहुल थलेनं प्राप्त करून दिले. आय थिंक खोदून खाण्याचा प्रयत्न केला, तो हेलिकॉप्टर उडवलाय परंतु मैदानाच्या आतमध्ये केपीच्या हातामध्ये जाऊन लँडिंग झालाय. फुल ब्लेडेड शॉट था ये, टाइमिंग बहुत अच्छी थी लेकिन काफी फ्लैट चला गया। ऊंचाई वो जो चाहते थे फील्डर को क्लियर करने के लिए वो मिली नहीं और सीधे फील्डर के हाथों में। अच्छा कैच कैलाश पाटिल द्वारा। 43 पर पहला झटका लगा है। जबरदस्त बैटिंग करने के बाद आउट हुए मनोज घाटाल। 8 गेंदों में 19 बनाए। 8 गेंदों का सामना निखिल ने भी किया है 24 पर बैटिंग करते हुए और अब नए बल्लेबाज वन डाउन खेलने के लिए क्रीज पर पहुंचते हुए अमोल केने ने भी तो काफी प्रभावित किया है। बहुत ही धुआंधार बल्लेबाजी रही है उनकी ALPL सीजन 3 में और अब तो सेमीफाइनल में अच्छा प्लेटफॉर्म उनके लिए सेट हो चुका है। हो, कारण पहिल्या डावाचा खेळ अजूनही जर पाहिला तर भरपूर शिल्लक आहे, कारण 6-6 षटकांचे आपण मॅचेस पाहतो. आणि वीरेंद्र पुढे एवढी संख्या जर आतापर्यंत आपण जर फलक्यावरती त्यांची स्थिती जर पाहिली तर अगदी मजबूत स्थिती मात्र पाहायला मिळते. परंतु राहुलचं कौतुक करावं लागेल. अंडर प्रेशर त्याच्याकडे चेंडू सोपवला आणि ज्या कामासाठी त्याला मात्र इथे बोलवलं ते कार्य त्यांनी आतापर्यंत चांगल्या प्रमाणात पार पाडलेलं आहे.
पुढचा बॉल पुन्हा पुन्हा यॉर्कर लेंथ आपण पाहतोय, परंतु चेंडू चालला अगदी लॉंग ऑनकडे. अंकित दलवी थोडंसं चाचपडलाय, परंतु लगेच त्यांनी चूक ती रिकव्हर केली. सिंगल धाव मात्र कंप्लीट आणि सिंगलच्या साह्यानं संघाची धावसंख्या 44 या आकड्यावरती पोहोचत असताना दोनों टीमों के पास एक से बढ़कर एक खिलाड़ी है। खासतौर पर राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स के पास अनुभवी खिलाड़ी आपको ज़्यादा नजर आएंगे, जिसमें गोरखनाथ दिगाड़कर है, कैलाश पाटिल और राहुल तले भी तो अच्छा अनुभव रखते हैं। अंकित संकेत जो कि बहुत ही धुआंधार बैटिंग करने के लिए जाने जाते हैं, और युवा खिलाड़ियों में राकेश पाटिल। पैर पर टकराई है अपील जोरदार, और अंपायर की उंगली आसमान की ओर। एक और झटका देते हुए इस ओवर में राहुल थले। आय थिंक ऑफ स्टंपवरती चेंडू धाव मात्र धडकत होता. लेग बी फोरच्या रूपाने मात्र या ठिकाणी ही दुसरी सफलता राहुलनं आपल्या संघाला मात्र या ठिकाणी प्राप्त करून दिली. आणि मात्र फलंदाज निखिल किण्याता मात्र नाराज होऊन आता मात्र अगदी दगावच्या दिशेने चालल्या, परंतु बॅटिंग चांगल्या प्रमाणे केली. 9 बॉल फेस केले, 9 बॉलमध्ये 24 धावा आपल्या संघाला त्यांनी योगदान दिलं. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावा, 44ला 2 आपण सध्या ही परिस्थिती पाहत आहोत. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल ड्रिंक्स ब्रेक सध्या सुरू आहे. आणि व्यासपीठावरती आज खऱ्या अर्थाने पाहुण्यांची मांदी आली आपण पाहत आहोत. आपल्यामध्ये पाहू शकाल आज एवन जोडी ज्याच्या माध्यमातून प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅचसाठी आपण हेड कॅप देत आहोत. त्याचे पुरस्कर्ते शैलेशजी जाधव आणि ॲडव्होकेट गणेशजी पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. आणि ज्यांचं नुकतंच इथे शुभागमन झालेलं आहे. ग्रामपंचायत आमने पडायचे विद्यमान उपसरपंच सुरेश दलवी, त्याच्या सोबतीला माजी उपसरपंच मंगेशजी जोशी आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर ऋषी दलवी यांना तुम्ही पाहू शकाल. त्याचप्रमाणे विद्यमान पोलीस पाटील स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचे संघमालक उत्तम शेठ पाटील, त्याचप्रमाणे सुरेशजी मेहर यांना तुम्ही पाहू शकाल. विरेजपूर यवई संघाचे संघमालक सरमणी हनुमानजी तरे साहेबांना तुम्ही पाहू शकाल. त्याचप्रमाणे भावालगावचे समाजसेवक सोमनाथजी भालेकर सध्या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत. राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौथपाडा संघाचे संघमालक कुंडलिकजी पाटील हे सुद्धा मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि कथोरे मित्र मंडळ कल्याण अध्यक्ष घोडसेचे उद्योजक भारतजी गायकर हे सुद्धा मात्र व्यासपीठावरती विराजमान आहेत. सध्या तुम्ही व्यासपीठावरील हे दृश्य पाहू शकाल. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आमने लोणार प्रीमियर लीग 2026 मध्ये. आणि पाहायला विसरू नका एक्झिबिशन मॅच आमने लोणार जिल्हा परिषद विपक्ष राजनोली जिल्हा परिषद गट. आणि आपण ALPL टीम जर पाहिली तर किरण पाटील, अंकित दलवी, संकेत पाटील, अक्षय थेटे कॅप्टन्स, आदित्य वाकडे, विनय पाटील, मनोज घाटाल, सुनील गांगोडे, कैलास पाटील, रणजित पाटील आणि दैवत वेलेकर ही प्लेइंग 11 लिस्ट आहे. आणि राजनोली जिल्हा परिषद आपण जर गट पाहिला तर अल्पेश ठाकरे, नीरज पाटील, वेदांत ठाकूर, मोनिश पाटील कॅप्टन, विनीत भगत, सूरज जोशी, जयेश पाटील, सचिन, वेदांत पाटील, मंगेश पाटील आणि हेमंत कराळे हे खेळाडू तुम्हाला मात्र त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. चौथं षटक केपी, पहिलाच बॉल स्लोअर 1, परंतु बॅटरनं कुठलाही फटका मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला नाहीये. आय थिंक अमोल केले होते स्ट्रायकिंग एंडला. आणि आता मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने आता मात्र निर्णयाला चॅलेंज केला, व्हाईट साठी या रेफर केलाय. चला टीव्ही पंच. परंतु जो एक्झिबिशन मॅच आहे 2 सेमीफायनलच्या लढती झाल्यानंतर तो सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फिलहाल डिसीजन पेंडिंग। कैलाश पाटिल चौथे ओवर में आए गेंदबाजी के लिए। ग्रुप मैचेस में ज़रूर उन्होंने गेंदबाजी की थी, लेकिन वो क्वार्टर फाइनल मुकाबला वहाँ पर उन्होंने गेंदबाजी नहीं की थी। सेमीफाइनल में उनको गेंदबाजी दी गई है। महत्वपूर्ण खिलाड़ी है कैलाश पाटिल, अनुभव की कोई कमी नहीं है उनके पास, लगभग 20 सालों का तजुर्बा रखते हैं। इट्स वाईट बॉल, रिव्ह्यू सक्सेसफुल. 1 रन्स आता मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल. चेंडू पडल्यानंतर पाहिलं तर थोडंसं जास्तच मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर मूव्ह झाला. आणि टीव्ही पंचाचा मात्र या ठिकाणी एक योग्य निर्णय आपण पाहिला. व्हाईटच्या स्वरूपात इथे षटकाला सुरुवात केली आणि पुन्हा मात्र आय थिंक ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू टाकला. आय थिंक प्रेशर पाहायला मिळतो केपीवरती, ज्या अनुषंगाने त्यांनी आतापर्यंत लाईनही मेंटेन केली आहे. लागोपाठचा दुसरा व्हाईट बॉल.
दोनों भी गेंदें स्लोअर डिलीवरीज डाली है उन्होंने, बल्लेबाज से थोड़ा दूर रखने की कोशिश, लेकिन कुछ ज्यादा ही दूर रख रहे हैं। लाइन पर कंट्रोल अभी तक दिखा नहीं पाए हैं। लगातार 2 वाइड गेंदें, स्कोर आगे बढ़ता हुआ 46। केपी पुन्हा एकदा. हो, इथे लेन चांगली आहे, परंतु फटका सुद्धा मात्र तेवढाच चांगला पाला, म्हणजे गॅप मध्ये केला असता कव्हरला. वा, बॉटमॅनचा चांगला वापर केला, मनगडी फटका आणि तिकडे मात्र या ठिकाणी मिस फिल्डिंग. आय थिंक ओव्हर थ्रोच्या रूपाने अजून काही दाबा आहे मात्र तिकडे जोडल्या जाणार. 3 तर पूर्ण केल्या, 4थ्याचा प्रयत्न करतोय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी रोहितनं मात्र नाकारली ही 4थी धाव. कारण या 4थ्या धावेमध्ये कदाचित धोका निर्माण होऊ शकला असता आणि 3 धावेवरती मात्र दोघांनी समाधानी मानलंय. आणि या 3 धावांच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जात असताना 49 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. काफी अच्छा शॉट था ये अमोल का, टाइमिंग बहुत बढ़िया थी। ऐसे लगा कि शायद दोनों ने अंतिम क्षणों में थोड़ा सा स्ट्रोक को चेक करना चाहा था, लेकिन बल्ले के बीचों बीच लगी थी गेंद। फील्डर्स इस तरह की गलतियां करेंगे तो फिर वो काफ़ी नुकसानदायी हो सकता है। पहले ये अच्छा टोटल स्कोर बोर्ड पर लग चुका है, हमने देखा है 6 ओवर्स में 55-60 एक बेहतरीन स्कोर रहा है यहाँ पर। स्लोवर डिलीवरी थोड़ी नीचे रहती हुई कट करना चाहते थे रोहित तेलीवड़े। मिडिल ऑर्डर में रोहित तेलीवड़े, योगी आप किस तरह से देखते हो? आय थिंक आपण जर पाहिलं तर ती क्षमता त्याच्याकडे आहे. डावाला तो मात्र या ठिकाणी पुढे घेऊन जाऊ शकतो. सिंगल डबलला सुद्धा तो चांगल्या प्रमाणात प्राधान्य देतो आणि मोठे फटके सुद्धा तो मात्र खेळू शकतो आणि त्याच्याचमुळे मात्र त्याला आय थिंक मिडल ऑर्डरला पाठवलाय. पाहूया की तो निर्णय कितपत योग्य ठरू शकतो. इतके मात्र पहा, क्लासिकल फटका ही सुद्धा मात्र खेळी त्याच्याकडे आहे आणि पाहू शकाल एक रन्स मात्र इथे कंप्लीट आणि या सिंगलला 50 धावा या ठिकाणी विरेन स्पोर्ट येवई संघाच्या मात्र कंप्लीट होत असताना पहिला माइलस्टोन मात्र इथे कंप्लीट केला आहे येवई संघानं. जहां बहुत ही बढ़िया शुरुआत है उनके लिए। चौथा ओवर इस समय प्रगति पर और 21 गेंदों में 50 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं। अभी भी 15 गेंदों का खेल शेष है। विकेट भी हाथ में है, 2 ही खिलाड़ी आउट हुए हैं। अमोल बहुत ही खतरनाक बैटर माने जाते हैं आखिर के ओवर्स में। ओ शानदार गेंद, इस बार बहुत अच्छी यॉर्कर। बैटर उसको सम्मान देना चाहते थे लेकिन पूरी तरह से चूक गए। हो, आणि आपण पाहू शकला या ठिकाणी थोडंसं फ्लॅट देण्याचा प्रयत्न केला आणि पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आलाय. पायांची हालचाल झाली नाही, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि वा, वापसी चांगल्या प्रमाणे केली केपीनं. कारण पहिले 2 बॉल स्वेर आत आले होते आणि त्याच्यानंतर लाईन त्यांनी चांगल्या प्रमाणे मेंटेन केली. धावसंख्या स्थिर आहेत, 2 गडी बाद 50. और इसी तरह की गेंदबाजी करने की आवश्यकता भी है। टाइट लाइन और लेन पर आपको गेंदों को रखना पड़ेगा अब यहाँ से। लेकिन ये दिशा इन गेंदों, बल्ला चलाया, मौका रन आउट का डायरेक्ट हिट चाहिए था। बॉलर के भी हाथ में आती तो भी शायद बन सकता था मौका, लेकिन थ्रो उतना सटीक नहीं था। उसके बाद ओवर थ्रो का एक और रन। हो, कैलास रावतेने मात्र फिल्डिंग तर आज चांगल्या प्रमाणे केली होती, परंतु आपण जर पाहिलं तर जर गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू जर त्याने व्यवस्थित फेकला असता तर तरी सुद्धा मात्र कदाचित फलंदाज त्या ठिकाणी या धोक्यामध्ये येऊ शकला असता आणि त्यामुळे कैलास पाटील थोडंसं आपल्याला नाराज होताना पाहायला आपल्याला. 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. कारण ही सेमीफायनलची मॅच आहे, इथे मात्र छोट्या छोट्या चुका तुला मला फायनल पासून मात्र रोखू शकतात. ओवर की आखिरी गेंद, एक और स्लोवर डिलीवरी। इस बार भी बैकफुट पर जाकर गेंद को खेला है, आपकी बार निकाला है डीप कवर पॉइंट पर। ओ फंबल क्षेत्र रक्षण में गलतियां हो रही है। कभी ओवर थ्रोज देखने को मिल रहे हैं तो कभी फंबलिंग देखने को मिल रही है और उसका भरपूर फायदा उठाते हुए बल्लेबाज। आखिरी गेंद पर 2 रन, 10 रन आए कैलाश के पहले ओवर से। 4 ओवर की समाप्ति पर रन संख्या 54, 2 विकेटों के नुकसान पर। टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए इस सेमीफाइनल मैच में वीरेन स्पोर्ट्स येवई। चला आपण या ठिकाणी पाहू शकाल ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये आहोत, तर काही सन्मान आहे त्या सन्मानाकडे सुद्धा आपण या ठिकाणी वाटचाल करणार आहोत. कारण पाहुण्यांचं शेड्यूल थोडंसं बिझी आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला स्पोर्ट्स सायकल स्पॉन्सरशिप झालेली आहे, त्याचे पुरस्कर्ते विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत आमनेपणाचे मिस्टर सुरेश दलवी साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया.
नेहमीच आमने लोणावळ्यामध्ये स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये सुरेंद्र दलवी साहेबांचं मुलाचं योगदान मिळत असतो आणि या स्पर्धेसाठी सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतो. 7 स्टार ग्रुपच्या वतीनं हा सन्मान उपदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. आणि दादा असंच प्रेम राहू द्या याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो. पुढील सन्मान ग्रामपंचायत आमने आमनेपणाचे या माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मंगेशजी जोशी साहेबांना विनंती असेल की आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्माननीय मंगेशजी जोशी यंग अँड टॅलेंट डान्सिंग पर्सनॅलिटी आणि या खऱ्या अर्थानं मंगेशजी जोशी यांनी सुद्धा मात्र कमी काळामध्ये या बिझनेस क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतलेली आहे. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. इस बार बेहतरीन शॉट, फील्डर मौजूद है डीप में, अच्छा एफर्ट. कैलाश पाटिल ने निश्चित रूप से बाउंड्री बचाई वहां पर अपने टीम के लिए. काफी दूर से पहुंचे थे, तेज स्ट्रोक था, तेज ड्राइव था ये रोहित तेलीवरे के बैट से. 2 रन मिलते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 56 रन. सुरेंद्र दलवी साहब और मंगेश जोशी साहब मंच पर उपस्थित है. ऋषी दलवी यांना सुद्धा आपण इथे सन्मानित करतोय. या विभागातील एक जबरदस्त क्रिकेटर आहेत, या विनंती करतोय. आणि खऱ्या अर्थानं सुरेंद्र दलवी यांचे ते राईट हँड आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. त्यांना आपण सन्मानित करूया आणि तदनंतर आपण पूर्णपणे फोकस चालू सामन्याकडे करणार आहोत. हो टू कॉम बॉक्स. राहुल तले का दूसरा ओवर, पहला ओवर काफी कामयाब रहा था. एकमात्र कामयाब गेंदबाज है फिलहाल इस पारी में. 2 विकेट उनके खाते में है. क्या ये तीसरी मिलेगी? बहुत ऊपर चली गई है गेंद, फील्डर उसके नीचे. ओह, जबरदस्त रिले कैच. अंकित के हाथों से गेंद छिटकी थी लेकिन राकेश वहां पर, और उन्होंने कोई गलती नहीं की. जबरदस्त कैच, विकेट का पतन. उन्होंने ये देखिए किस तरह से आउट हुए हैं. हो आणि खऱ्या अर्थानं काय या कॅमेरा वर्क आपण पाहतोय. एकामेकांना करू सहाय्य आणि अवघे धरू सुपंत आणि राकेश पाटीलचं सेलिब्रेशन पहा. वाह. और राकेश पाटिल लगातार इंप्रेस कर रहे हैं. डिपार्टमेंट कोई भी क्यों ना हो, क्षेत्ररक्षण हो, बल्लेबाजी हो, गेंदबाजी हो, हमेशा हमने देखा है कि वो अपना 100% देने का प्रयास करते हैं. होल हार्टेड क्रिकेटर है. मिली जुली सरकार देखने को मिली अंकित दलवी और राकेश पाटिल की. और तीसरी सफलता राहुल के खाते में. वा. आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा राहुल कधी विसरू शकणार नाहीये. खऱ्या अर्थानं या पूर्ण सीझनचा विचार केला तर मात्र एवढी चमकदारी त्याची कामगिरी मात्र त्याच्या ग्रामीण संघासाठी मात्र झाली नव्हती. परंतु ALPL आणि पहा आता मात्र ज्या गावाला राहुल बिलॉंग करतो त्याच गावातील आता खेळाडू आता मात्र अक्षय मडवी त्याच्या अगेन्स्ट आहे. हा बाटल पाण्यासारखा असेल आणि या ग्रामीण भागामध्ये एकाच संघाकडून खेळत असतात. जहां लोनार्ड के लिए खेलते हैं दोनों भी खिलाड़ी, लेकिन ALPL में बात काफी अलग रहती है. एक दूसरे के विरुद्ध खेलना पड़ता है. बढ़िया गेंद, उतना ही अच्छा शॉट फॉलो थ्रू में, वहां पर एफर्ट कमाल का था और गेंद विकेट कीपर के पास पहुंचे आखिरकार. जबरदस्त क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. सिंगल मिला है यहां पर. यॉर्कर लेंथ गेंद थी, उसको खदेड़ कर निकाला था, पैर से रोका. उनके पैर से टकराने के बाद गेंद सीधे विकेट कीपर के पास चली गई है. परंतु अजय काय जबरदस्त मात्र या ठिकाणी पलटवार केला राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा संघटना. कारण पहिल्या 2 षटकामध्ये आय थिंक 35 होत्या आणि तदनंतर मात्र या ठिकाणी वा चांगला पलटवार पाहायला मिळतोय. जहां पिछली 15 गेंदों में केवल 22 रन ही बल्लेबाज जोड़ पाए हैं, तो कहीं ना कहीं रनों की जो रफ्तार है वो थोड़ी सी मांद पड़ गई है. लेकिन अमोल केने ऐसे सिचुएशन के बहुत ही खतरनाक बैटर. बहुत ही सुंदर शॉट, बॉलर बैक पास ड्राइव, लॉन्ग ऑफ मौजूद है सामने. दूसरे का कॉल यहां पर खतरनाक साबित हो सकता है. जी हाँ, ये गलत कॉल था. बैट्समैन रन आउट. वाह, काय फटका खेळला होता या ठिकाणी अगदी स्टेट डाऊन द ग्राउंड. परंतु केपीचं लास्ट जबाब क्षेत्ररक्षण. हा क्षण रिप्ले पहा. अगदी बॉलर पास ड्राईव्ह
परंतु रॉकेट फेकी जसा चेंडू त्याने मात्र फेल केला त्याच ऍक्शन मात्र चेंडूला फेक आणि तदनंतर या ठिकाणी मिस्टर धीरज आय थिंक सोनू तरे मॅन फ्रॉम सोनाली पाडा काही जबरदस्त मात्र त्यांनी तो चेंडू मात्र कलेक्शन केलाय आणि त्यास 0 मिनिटांमध्ये पाहिलं तर या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. यानंतर होणारा सामना रोशन स्पोर्ट मुठवल विपक्ष स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल सेमीफायनल क्रमांक 2 आणि या स्पर्धेसाठी या विभागातील सुप्रसिद्ध उद्योजक माजी सरपंच ग्रामपंचायत आमने पदाचे सुनील शेठ फुलोरे साहेबांचं आम्हाला मोलाचं योगदान लाभलेलं आहे. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. बहुत दूर रह गए वहां पर बल्लेबाज. दूसरा रन मिलना बहुत ही मुश्किल था, लगभग असंभव था, क्योंकि तेज ट्रैवल कर गई थी गेंद फील्डर के पास. और कैलाश पाटिल की सराहना करनी पड़ेगी, उनका थ्रो बहुत अच्छा था. आणि ज्याप्रमाणे राहुलनं सध्या परफॉर्मन्स केला त्या परफॉर्मन्ससाठी त्यांचे वडिलांकडून मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. शशिकांत थळे यांचे करूया आपण मनापासून आभार व्यक्त. क्रॉस बैटेड शॉट दीप स्क्वायर लेग की जाने पर राकेश वहां पर एक्शन में है. कमाल की फुर्ती हमेशा देखने को मिलती है आउटफील्ड में राकेश द्वारा. जबरदस्त खिलाड़ी है, जितनी भी सराहना की जाए उतनी कम उनकी. केवल 1 रन पर सीमित रखा गया है बैटर को. अमोल अब नॉन स्ट्राइकर्स इन पर, नए बैटर स्ट्राइकर्स इन पर. आदित्य आए हैं नंबर 6 पर. और एक समय जब 2 ओवर में 35 बने थे, आखिरी गेंद शेष है इस ओवर की, लग रहा था कि 80 प्लस टोटल देखने को मिलेगा, लेकिन अब 70 तक पहुंचना भी थोड़ा सा मुश्किल लगने लगा है. बॉलर्स ने बहुत अच्छी वापसी की है. हो, परंतु अजय जर इथून सुद्धा जर चांगली फलंदाजी झाली तर आय थिंक 75-80 पर्यंत सुद्धा मात्र धावू शकतात. कारण अजून मात्र या डाबातील 7 बॉल शिल्लक आहे, ते सुद्धा मात्र विसरून चालणार नाहीये. खेळपट्टीवरती अमोल केणे आहे, आदित्य सुद्धा मात्र एक चांगला विस्फोटक बॅटर आहे, परंतु त्या क्वालिटीचं क्रिकेट मात्र इथे तुम्हाला खेळावं लागेल. परंतु राहुल थले तर सर्वांना आज इम्प्रेस केलाय. आतापर्यंत 11 बॉलचा स्पेल त्याने हाताळलाय, 14 रन्स फक्त खर्च केलाय, 3 विकेट्स. हाँ, पूरे टूर्नामेंट में उन्होंने कोशिश यही की हर ओवर में कि विकेट चटकाए, और खूब सारे विकेट चटकाए हैं. उनके स्पेल की आखिरी गेंद जड़ में रखा है, खदेड़ कर निकाला है कवर्स में, और फील्डर थोड़े से चकमा खा बैठे वहां पर, लेकिन बैकअप के लिए केपी है. हालांकि तब तक दूसरा रन कंप्लीट होता हुआ इसके साथ ही राहुल थले का सफल स्पेल समाप्त हुआ. 2 ओवर में 16 रन देकर 3 विकेट्स उनके खाते में. 5 ओवर के समाप्ति पर रन संख्या 61, विकेट गिरे हैं 4. वीरेंद्र स्पोर्ट्स यवई. अमोल केनेचा आपण खेळ पाहिला तर 7 बॉलमध्ये 10 धावसंख्या त्याच्या बॅटमधून निघाल्या, 61 धावा, 5 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. आणि आदित्यने आतापर्यंत एक चेंडू फेस केला, त्याच्या बॅटमधून पाहिलं आपण 2 रन्स. करंट रन रेटचा विचार आपण केला तर 12.20च्या गतीने धावा येतात, आणि जर याच गतीने धावा येत राहिले तर 70 प्लस हा आकडा पाहायला मिळू शकेल. दरम्यान तुम्ही पाहू शकाल भारतजी गायकर, घोडसेची उद्योजक कुंडलिकजी पाटील, राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौधरपाडा संघाचे संघमालक सोमनाथजी भालेकर, जे भाबालेगावचे समाजसेवक, त्यांना तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. सुरेशजी मेहर, बाबगावचे या ज्येष्ठ समाजसेवक, आणि वीरेंद्र स्पोर्ट यवई संघाचे संघमालक, यवईचे प्रसिद्ध उद्योजक हनुमानजी तरे साहेबांना पाहू शकाल. आणि ही यवन जोडी आमनेपाडा गावाची शैलेजी जाधव आणि ॲडव्होकेट गणेशजी पाटील, त्यांच्या वतीने आम्हाला प्रत्येक सामनावीरासाठी कॅप स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि शशिकांत थळे यांच्याकडून राहुल थळे यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. चलिए खेल को थोड़ा सा स्पीड अप करें प्लीज. अंतिम 6 गेंदें इस पारी की, एक एक गेंद काफी महत्वपूर्ण, एक एक रन काफी क्रूशल. सेमीफाइनल मुकाबला आमने लोनार प्रीमियर लीग सीजन 3, और आखिरी ओवर की बागडोर संभालेंगे गेंदबाज संकेत दलवी. संकेत की बैटिंग की बहुत चर्चा होती है, सबसे लंबे सिक्सर्स झड़ने वाले वो बल्लेबाज माने जाते हैं आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन में, लेकिन बॉलिंग भी बहुत चतुराई के साथ करते हैं. डेथ ओवर्स में आते हैं, कम रन खर्च करना, मिश्रण करना गेंदों में उनकी एक खासियत रही है. आणि यस, आय थिंक संकेतचा मला या सत्रातील एक स्पेल अजूनही आठवतो, ज्यावेळी रायगड विभागामध्ये नांदकर संघ खेळण्यासाठी गेला होता. जरूर त्याची चर्चा आपण या चेंडूनंतर करूया. पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न जरूर केलाय, परंतु मिडविकेटचा फिल्डर वेगाने चेंडूवरती आलाय. मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यंतर तो चेंडू मात्र फेल केलाय. आय थिंक 3 रन्स जे डिपेंड करायचे होते, आणि त्या 3 धाबा डिपेंड केल्या होत्या संकेत दलवीनं, आणि तो सामना जिंकला होता नांदकर संघानं. तो जबरदस्त पैकेज है संकेत दलवी भी, ऐसे खिलाड़ी जिनको हर कोई कप्तान अपने टीम में रखना चाहता है.
बहुत ही उपयुक्त खिलाड़ी। स्ट्राइक अब आदित्य के पास। एक आध बड़ा हिट आता है तो जरूर 70 प्लस हो सकता है टोटल। उसी की कोशिश थी लेकिन बीट हुए। खून बनाया, हल्की सी गेंद बाहर की तरफ कटी और सीधे विकेट कीपर के ग्लव्स में। चांगला चेंडू पाहिला आपण या ठिकाणी बीट करत असताना फलंदाज आदित्यला 62 धावा, परंतु जबरदस्त मात्र या ठिकाणी बाउन्स बॅक राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स उदरवाडा संघाच्या वतीनं. आणि हाच तर खऱ्या अर्थाने क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चितने भरलेला खेळ का म्हटलं गेलंय. अजून एक चांगला चेंडू बॉडीला ब्रश होणारा, इथे मात्र रनआउटची संधी होती परंतु विकेट किपरनं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला नाहीये. अगदी क्लोज जाऊन मात्र त्या ठिकाणी जीडीनं एस्टा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आदित्यला मात्र रिटर्न होण्यासाठी वेल मिळाला. हे दृश्य पहा, अगदी एस्टांच्या क्लोज जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न जे केला आणि तिकडे मात्र पहा अंडरम फेकी जरी झाली असती तर चित्र काहीतरी वेगळं असतं. जहाँ उतना रिस्क लिया नहीं वहाँ पर गोरखनाथ ने शायद सोच ये भी थी कि कहीं निशाना गलत रह गया तो वहाँ पर रन जा सकता है, ओवर थ्रो हो सकता है। और वैसे भी आखिरी ओवर चल रहा है, डॉट डिलीवरी भी एक विकेट से कम नहीं मानी जाएगी। अब बचे हैं केवल 3 गेंदे। जबरदस्त शुरुआत इस ओवर की संकेत दलवी द्वारा। मिश्रण कर रहे हैं, लेंथ में बदलाव कर रहे हैं और लाइन भी थोड़ी वैरी की है उन्होंने। ज़्यादा रफ्तार नहीं है उनके पास लेकिन अपनी मर्यादाओं में रहते हुए बहुत ही जबरदस्त गेंदबाजी करते हैं। सटीकता देखने को मिलती है संकेत दलवी की गेंदबाजी में। स्कोर रुका हुआ है 62 रन 4 विकेटों के नुकसान पर। इसके बाद दूसरा सेमीफाइनल मुकाबला देखना मत भूलिएगा, रोशन स्पोर्ट्स मुठवल बनाम मकरन स्पोर्ट्स मुठवल। आणि पहिल्या 3 बॉलचा खेळ आपण संख्येचा जर पाहिला तर फक्त एकच धाव त्याने खर्च केलेली आहे स्लॉक ओव्हरमध्ये. या वा काय कामगिरी आपण पाहतोय. राऊंड द विकेट पुन्हा एकदा हलक्यात मात्र या ठिकाणी फक्त दिशा दाखवली, कारण अमोलला स्ट्रायकिंग एंडला त्याला आणायचं होतं आणि चौथ्या चेंडूवरती ते कार्य आदित्यने केलंय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत, 63 धावा फलक्यावरती आणि या 2 चेंडूमध्ये आता अमोल किती धावा जोडेल याकडे आता सर्वांच्या नजरा खास करून येवईकरांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. कहते हैं कि दूध का जला छाछ भी फूक फूक कर पीता है। पहले प्रयास किया 2 बड़े शॉट्स खेलने का, बात बनी नहीं। उसके बाद ये थोड़ी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी लेकिन उस पर उन्होंने सिंगल लिया और स्ट्राइक रोटेट कर दिया है। अपील जोरदार है इस बार कॉट बिहाइंड के लिए, लेकिन अंपायर की सहमति नहीं और वाइड का इशारा। वाह काय ऍक्शन आहे. पंच रमेश म्हात्रे सरांचा थोडा वेळ घेतला, पूर्णपणे त्या ठिकाणी पाहणी केली आणि तदनंतर मात्र इशारा मात्र आपल्यापर्यंत पोहोचवलाय आणि योग्य पडल्यानंतर चेंडू मात्र अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरून गेलाय. इष्टाच्या स्वरूपात मात्र एक धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. 64 धावा आणि तदनंतर ऑनसेला उडवलाय लाजबाब फाटका अगदी काहू कॉर्नरच्या डोक्यावरून. ज्या खेळीसाठी आपण अमोलला ओळखतोय त्या दर्जाचा फटका, 6 धावांसाठी षटकार. ये अमोल का पावर है। यहाँ पर गेंदबाज ने, मुझे नहीं लगता कि कोई गलती की है, वो गेंद इतनी खराब भी नहीं थी लेकिन क्या शॉट खेला है, ताकतवर प्रहार और बाउंड्री के उस पार गेंद, शानदार सिक्सर। जबरदस्त शॉट सिलेक्शन परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि जसा चेंडू बॅटमधून निघाला लिहिली आहे त्याच्यावरती 6 धावा कोरल्या होत्या. आय थिंक लॉंगॉनच्या फिल्डरनं प्रयास तर केला होता परंतु तो अपयशी राहिला. 70 आकडा फलक्यावरती अजूनही शेवटचा बॉल शिल्लक की या चेंडूचा आता मात्र या ठिकाणी या सस्पेन्स का असेल, काय दडलं या चेंडूवरती. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत परंतु बॅटर मात्र त्या ठिकाणी रनआउट. तर 70 रन्स इथे मात्र कंप्लीट झाला गेला. 71 धाबांचं लक्ष असेल राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौतरपाडा संघासमोर. त्या धाबांचा पाठलाग आता कशा रीतीने केला जाणार आहे तत्पुरती जाऊया आपण सेमीफायनल दुसऱ्या क्रमांकाकडे. दरम्यान पाहू शकाल ज्यांच्या वतीनं मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, फिल्डरसाठी ज्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सरशिप केलेली आहे पिसेगावचे युवा उद्योजक वैभवजी पाटील यांचा मात्र या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. चला दोन्ही संघनायक, एका बाजूला रोशन स्पोर्ट मुठवल आणि दुसऱ्या बाजूला मकरंद स्पोर्ट मुठवल अशी आपण लढत पाहणार आहोत आणि आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. चला इवन जोडी शैलेशजी जाधव आणि गणेशजी पाटील आपण जॉईन व्हा.
आणि सोमनाथजी भालेकर आपणही जॉईन व्हायचं आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपला शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन्स प्लीज दोघांनी स्पीडअप करा. एकाच गावातील हे दोन संघ. एका बाजूला पाहिलं तर उत्तमजी पाटील साहेबांचा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल आणि दुसऱ्या बाजूला रोशन स्पोर्ट मुठवल हा संघ तुम्ही पाहणार आहात. छत्रपती शेठ भांबरे यांचा संघ. आणि वेलकम राकेशजी गोडे साहेब. चला तिन्ही पाहुण्यांचं प्रथमतः आम्ही टॉस बॉक्समध्ये हार्दिक स्वागत करतोय. एका बाजूला बलवान दलवी तर दुसऱ्या बाजूला रणजित पाटील आणि आमचे तिन्ही लाडके मान्यवर. टॉस तर दोघांना माहिती आहे. एका बाजूला 7 स्टारचा लोगो दुसऱ्या बाजूला LPLचा लोगो. चला ॲडव्होकेट गणेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. रणजित पाटील कॉल देत आहेत. LPLची मागणी. वा जशी मागणी तसा पुरवठा. टॉस जिंकला या ठिकाणी मकरंद स्पोर्ट मुठवल संघानं पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो आणि विनंती असेल की पुन्हा जाऊन आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. रणजित खऱ्या अर्थानं चर्चा सुरू आहे की सीझन 3 आपण पाहत आहोत आणि तिन्ही सीझनमध्ये मकरंद स्पोर्ट मुठवल संघ फायनल खेळला आहे, सेमी फायनल खेळला आहे. तर आता मात्र संधी आहे फायनलमध्ये जाण्यासाठी. तर एक्झॅक्टली प्लॅनिंग काय असेल? टॉस तर जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर मात्र तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. याचा पाठीमागचं काही कारण सांगू शकशील? नाही, सेमीफायनलची मॅच आहे, चेसिंग करायचं आम्ही ठरवलं आहे. चेसिंग करू. आमच्याकडे बॉलर आहेत, थोडंसं डिपेंड करण्याचा प्रयत्न करू आम्ही. मग प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा तुमचा एक्झॅक्टली प्लॅन असेल? 55-60 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. रणजित जो खेळ राहिला स्पर्धेमध्ये आजवर त्याच्यावरती तू संतुष्ट आहे की अजूनही मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करशील या सेमी फायनलमध्ये? नाही, सर्व पोरं चांगली केले तर आता पण 100% देते. संघामध्ये काय चेंजेस? नाही, सेम संघ केला. विजयासाठी तुला शुभेच्छा असतील. बलवान तुमच्या वाट्याला बॅटिंग आलेली आहे म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या मनासारखं झालेलं आहे. हो नक्कीच. मग आपला प्रयत्न काय असेल? किती धावांचं लक्ष तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला देण्याचा प्रयत्न करणार? 60+. कालची आय थिंक रात्र जी होती तुम्हाला तुमच्या नावावरती राहिली आणि तदनंतर छत्रपतीजी भांबरे साहेबांनी तुम्हाला काय संदेश दिला आहे की एक्झॅक्टली तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये कसं खेळायचं आहे? काय नाही, मैत्रीपूर्ण लढत खेळू. तुमच्या संघामध्ये काय चेंजेस वगैरे पाहायला मिळू शकेल? नाही, आहे तोच संघ आहे. बोलून तुझ्या फॉर्मबद्दल काय सांगशील? काय नाही, आहे तसंच आहे. आणि जे इतर तुझे खेळाडू आहेत त्यांचा सपोर्ट तुला चांगल्या प्रमाणे मिळतोय का? हो नक्कीच. फक्त आमची बॉलिंग तर मार खाल्ला काल विजयने. विकेटबद्दल काय सांगेल की बॅटरला चांगली लाभदायक आहे की गोलंदाजी करण्यासाठी ती नंदनवन आहे? काय सांगू शकशील? दोघांना नंदनवन आहे, कारण की बॉलर जसं बॉल टाकेल त्याच्यावर आहे आणि बॅटमन बॉल बनवून केला तर बॉल बाहेर जातो. मग चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो नक्कीच. चला तुलाही शुभेच्छा असतील. सेमीफायनल क्रमांक 2 जो आपण इथे नुकता टॉस संपन्न केला. टॉस जिंकला ठिकाणी मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. काही मान्यवरांचा आपण इथे सन्मान करतोय कारण आपल्याकडे वेळ आज जास्त नाही, कारण क्रिकेट सुद्धा मात्र आज आपल्याला खेळ नॉनस्टॉप खेळवायचा आहे आणि आपल्यामध्ये पाहू शकाल ज्यांच्या वतीनं आम्हाला प्लेअर ऑफ द मॅचसाठी ब्रँडेड कॅप आम्हाला स्पॉन्सरशिप झालेली आहे अशी आमची ऐवन जोडी आमनेपाडाची. मी ॲडव्होकेट गणेशजी पाटील यांना विनंती करतो की आपण प्रथमतः या आणि शैलेशजी जाधव आपणही सोबतीलाच या, कारण दोघांचा सन्मान आपण एकत्र करूया. आणि खऱ्या अर्थाने एवन जोडी नावानं आपल्या या विभागामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती संघसुद्धा मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. त्या संघाचे पुरस्कर्ते आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटसाठी नेहमीच ते त्यांचा एक पाऊल पुढे असतो असे हे एवन जोडी आपण पाहतोय. शैलेशजी जाधव आणि गणेशजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय आणि असाच प्रेम तुमचा 7 स्टार कमिटीवरती राहील याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडे पुन्हा बाळगतो. तदनंतर बाबालगावचे समाजसेवक सोमनाथजी भालेकर साहेबांना विनंती असेल की आपण या. सोमनाथजी भालेकर साहेब या आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. 7 स्टार ग्रुपच्या वतीनं हा सन्मान. चला अजितजी आपण सोमनाथजी भालेकर साहेबांनी इथे मात्र सन्मानित करायचं आहे. थोडंसं आपण स्पीड करूया कारण आपल्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत बॉल टू बॉल अपडेट पोहोचणं गरजेचं आहे कारण मॅचेस फार मोठ्या आहेत आजच्या आणि आता मात्र हळूहळू प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी वाढायला सुरुवात झालेली आहे आणि
अजित पाटील याचे ते मामा सासरे आहेत. वा. आणि आज खऱ्या तर मामा सासऱ्यांना सुद्धा मात्र अभिमान असेल की आमच्या लाडक्या जावांच्या माध्यमातून एवढा मोठा बिग शो आपण पाहतोय. धन्यवाद आपण इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद. जाऊया आपण आता कॉमेंट बॉक्समध्ये थोडंसं करूया परिवर्तन. धाबांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे आता मात्र ऐकवण्यासाठी अजय गरत आणि सोबतीला असतील आमचे सहकारी मित्र समीर ठाकरे. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच योगी पाटील. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा टीमला या सेमीफायनल मॅचमध्ये. गोरखनाथ दिगाडकर आणि अंकित दळवी ही सलामीची जोडी. पहिला बॉल घेऊन मनोज. पहिलाच बॉल सुरेख आहे. फुलर लेन पायावर आदळला. धावचीची संधी होती. फार मोठी संधी निर्माण झाली होती पहिल्याच बॉलवर, परंतु बॉल मनोजच्या हातातून निसटला आणि बचावला गेलाय अंकित पहिल्याच बॉलवर. लेग बायचा इशारा. अवांतरच्या सौजन्याने अकाउंट ओपन झालंय. खरं तर टार्गेट आणखी जास्त मोठं राहिलं असतं ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती या मॅचमध्ये. समीर माझ्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेले आहेत. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 35 धावा समीर आल्या, परंतु तदनंतर गोलंदाजांचा पलटवार आपण बघितला आणि शेवटच्या 4 ओव्हर्समध्ये देखील 35च आल्या. हो, विशेषतः राहुल थळेचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्याच्या ते 2 षटकं होती, त्यानंतर कैलास पाटीलचं ते षटक होतं आणि शेवटला संकेतचं 4 ओव्हरमध्ये फक्त 35च दिले आणि कुठेतरी कुठे बॅटर्सना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि 6 ओव्हरचा सामना 71चं लक्ष. परंतु तेवढ्या मी तर म्हणेन की कमी धावा नाही आहेत. 6 ओव्हरमध्ये 70 धावा आणि या क्रीडांगणावरती चेसिंग होत नाहीयेत. या परिस्थितीमध्ये एक चांगली टोटलच उभारली आहे वीरेन स्पोर्ट एवईनं. मला देखील असंच वाटतं की जी ॲव्हरेज धावसंख्या आपण बघितली संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यापेक्षा कुठेतरी 4-5 धावा जास्त बनवल्यात. शॉर्ट बॉल हुक केलाय आणि बॉलसाठी बाउंड्री लाईनच्या बाहेरचं तिकीट बुक केलाय. अंकितच्या बॅटमधून सुपर 6. खूपच खराब चेंडू होता लेग स्टंपच्या बाहेर आणि शॉट ऑफ लेंथ. झन्नाटेदार हिट आपण बघतोय. हुक करत असताना अंकित दळवीनं चेंडूला पाठवलं सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे फाईन लेगला. हा भव्य सिक्सर आणि या सिक्सरनं आता धावफलक पुढे गेलेल्या 7 वर आणि आगाच षटकारानं केलेला. अंकित खरं तर सुरुवातीला थोडा वेळ घेतो, आपण बघितलं त्याला बऱ्याचसा, मात्र यावेळेला पहिला चेंडू खराब होता आणि त्याच्यावर अगदी बॉलच्या मेरिटवर आता तो खेळू शकतो ते त्याने दाखवलं. षटकार प्राप्त केलाय. खरं तर असे बॉल फार क्वचित मनोजकडून पाहायला मिळत असतात. यवई एक्सप्रेस मनोज घाटाळ. लो फुल टॉस पायावर टर्न केलाय हलक्या हातानं. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. फील्डर तेथे उपस्थित आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत फलंदाज. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. कुठेतरी रॉंग एंडला देखील थ्रो पाहायला मिळाला, मात्र कौतुक करावं लागेल अंकितचं. त्यानेच पुढाकार घेतला होता दुसऱ्या धावेसाठी आणि नंतर गोरखनाथनं देखील त्याला रिस्पॉन्स दिला. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या बिनबाद 9. हो जरूर, आणि अशा प्रकारच्या धावा तुम्हाला घेणं देखील गरजेचे असेल ज्यावेळेला तुम्ही एक मोठं लक्ष पार करत असता. परंतु मनोज घाटाल या गोलंदाजाकडनं खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत. वीरेन स्पोर्ट एवई संघाला टीमचा आयकॉन खेळू म्हणून खेळतोय आणि चांगला खेळ आहे, चांगली गोलंदाजी त्यानं विशेष केली या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल स्लोवर डिलिव्हरी. या वेळेला पूर्णपणे सन्मान दिलाय. हलक्या हातानं पुश केला, परंतु बॅक टू द बॉलर. चेंज ऑफ पेस. अनुभव आहे गोलंदाजीमध्ये, कशा प्रकारचे मिश्रण करायचं चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. पण हे बॅटल पाहण्यासारखं आहे. मोठं बॅटल आहे. ऑलरेडी सेमीफायनल मॅच आहे, मोठी मॅच, पण त्यातले त्यात हे मिनी बॅटल आपण बघतो या पहिल्या षटकामध्ये. सध्या मनोज घाटाळच्या विरोधात इन्फॉर्म बॅटर अंकित दळवी. बॉल हवेत आहे, बॉल हवेत आहे. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू जज करतोय. दुसरा खेळाडू आलाय. कॅच टिपला गेलाय. जबरदस्त कॅच. अखेर बिग विकेट. अंकित इज गॉन. दरम्यान या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत आमणे पाड्याचे माजी सरपंच सन्माननीय संतोष काकडे साहेबांचं आगमन झाले. तसेच ज्यांचा संघ पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल मकरंद स्पोर्ट्स मुठवळ, त्या टीमचे पुरस्कर्ते उत्तम दादा पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे ALPL सीझन 3च्या या अंतिम रजनीमध्ये. आणि सोबतच छत्रपती भामरे देखील आलेले आहेत. त्यांचाही संघ सेमीफायनल खेळताना दिसेल. मुठवळ विरुद्ध मुठवळ. तसेच सन्माननीय संतोष भामरे साहेबांचे सुपुत्र भार्गव भामरे यांचं देखील आगमन आता या व्यासपीठावर होत आहे. त्यांचं देखील आम्ही करतोय हार्दिक स्वागत. विकेट फार मोठी होती. अंकित दळवीला त्या ठिकाणी बाद केला. एक षटकार जरूर आला, परंतु कटर खूप चांगला कटर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा बॉल आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की ऑन साईडला पीक करायचं होतं.
बिहाइंड स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि फाईन लेगला थोडीशी चुकी तर झालीच होती, मात्र एक वेगळाच फिल्डर ऍक्शन मध्ये आला. आणि जे बॅटल ज्याबद्दल चर्चा रंगली होती कॉमेंट्री बॉक्समध्ये ते बॅटल संपलंय. मिनी बॅटल मॅच मधलं मनोजच्या विरोधात अंकितला बाद करून हे बॅटल संपवलंय. मनोज घाटाळनं सुरुवात अंकितनं केली होती षटकारानं, पण फिनिश केलंय मनोजनं. नवीन बॅटर राकेश पाटील इन एट नंबर 3. पावलांचा वापर, फटका सुरेख आहे, इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून काढलाय, फिल्डर पाठलाग करतोय, प्रयत्न फारच छान राहिला, परंतु अखेर बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. क्लासिकल फटका. प्रयत्न चांगला केला होता क्षेत्ररक्षकानं, परंतु काय फटका आहे. पहिलाच बॉल फेस करत होता आणि किती कॉन्फिडन्स आहे पा. इनसाइड आउटचा फटका परफेक्टली मिडल करत असताना एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडूला पाठवल्या. पॉवर प्लेचा योग्य वापर केला राकेशनं आणि त्याला मिळतात त्या धावा 4. आणि पहिलं षटक इफेक्टिव्ह परिणामकारक राहिलं. 13 धावा खर्च पहिल्या षटकामध्ये केला मनोज घाटालनं आणि एक गडी त्याला जरूर मिळाला, परंतु जो एव्हरेज हवा होता त्या एव्हरेजला आता टचडाऊन केलाय. हो, त्याहीपेक्षा थोडे जास्त धावा बनवलेले आहेत, कारण अंडर 12 रन्स बरोबर त्यांना प्रतिषटक धावाच्या सुरुवातीपासून धावा जोडायच्या होत्या आणि 13 आलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. जरूर खंदा फलंदाज बाद झालेला आहे. अंकितची विकेट त्यांनी गमावली आहे, पण फलंदाजी सखोल आहे. अगदी 8व्या 9व्या क्रमांकापर्यंत चांगले बॅटर्स तुम्हाला पाहायला मिळतील. व्यासपीठाचं दृश्य आपण बघतोय. हनुमान तरे साहेब विरेन स्पोर्ट्स एवई संघाचे पुरस्कर्ते आहेत. संतोषजी काकडे साहेब आपण बघतोय. तदनंतर भार्गव भामरे यांना देखील आपण व्यासपीठावर बघतोय. मुठवलचे प्रसिद्ध उद्योगपती संतोष भामरे यांचे सुपुत्र कुंडलिक शेठ पाटील तेथे उपस्थित आहेत. उत्तमदादा पाटील असतील, छत्रपती शेठ भामरे, योगेश शेठ केणे, वैभव पाटील साहेब आणि राकेशजी गोडे, सगळ्यांचंच मनापासून आम्ही स्वागत करीत आहोत. सर्व प्रेक्षकांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे 7 स्टार ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून आणि ओम साई आमडी लोणार क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं. वेलकम बॅक. 13 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये पॉझिटिव्ह स्टार्ट मिळाला आणि आता रोहित तेलीवरे आलाय. समोर गोरखनाथ दिगाडकर, फटका फसला, बॉल हवेत, शॉट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतोय चेंडूच्या खाली आणि शून्यावरती खेळाडू बाद होतोय. गोरखनाथला खाते उघडता आलेलं नाहीये आणि आणखी एक मोठा धक्का राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स संघाला. आखिर गेंदबाजी में विकेट ना लिया तो क्या किया. विकेट पहिल्याच बॉलवर रोहित तेलिवरेच्या खात्यामध्ये आणि गोरखनाथचा फ्लॉप शो कायम राहिला या स्पर्धेमध्ये. विशेष असं योगदान त्याला देता आलं नाही. भरपूर अपेक्षा होत्या गोरखनाथकडून. हो, नक्कीच फलंदाजीमध्ये पूर्णपणे तो फ्लॉप राहिलाय आणि या वर्षाचा विचार करता त्याचा फॉर्म पाहता खूपच साऱ्या त्याच्याकडनं अपेक्षा होत्या. आणि रिसेंटली आपण चर्चाही करत होतो की आज महत्त्वाच्या सामन्यामध्ये कदाचित गोरखची बॅट चमकेल, मात्र आजही तो शून्यावर बाद झाला. आणि आता न्यू बॅटर KP आला, कैलास पाटील. विकेट पहा, थोडंसं फ्लाईट देण्याचा प्रयत्नही केला होता पहिलाच बॉल आणि थोडा कमी गतीने आला. खेळायचं होतं लॉंग ऑफकडे, बॉल आला एक्स्ट्रा कव्हरकडे, प्रॉपरली मिडलिंग करता आलं नाही आणि चांगला झेल पकडलाय नागेश युसियर. आणि दुसरा धक्का लागतोय. KPनं आज गोलंदाजीमध्ये असेल, फिल्डिंगमध्ये असेल, खूप चांगला खेळ साकारलाय, मात्र आता जबाबदारी त्याला बॅटिंगमध्ये घ्यावी लागणार आहे. ओव्हर द विकेट. रोहितचा आउट स्विंगर कटर होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा बॉल, डॉट बॉल येतोय. आल्या आल्या लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल किंचितसा मूव झालाय. टप्पा पडल्यानंतर चुकीच्या लाईनवर बॅट फिरली होती. यासाठी ओळखलं जातं तेलिवरेला. इथे वाईट आहे, एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. इथे थोडासा जास्त बाहेर बॉल निघाला होता, पंचांनी तेच सांगितलं. अतिरिक्त धावसंख्येने आता स्कोर पुढे जाताना 14वर. यस, पुन्हा एकदा चांगला लेग कटर टाकला होता, परंतु त्या लेग कटरची सुरुवातच ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरून झाली होती. नाही, पॉवर प्लेचा नक्कीच मी म्हणेल फलंदाजांना फायदा घ्यावा लागणार आहे. आणि ज्याच्यासाठी पॉवर प्ले ह्या मॅचमध्ये चांगलं ठरेल तो कदाचित मी तर म्हणेन की पुढे जाऊन हवी ठरणार आहे. सध्या हे कॉम्बॉक्सचं दृश्य सुरेश काशीनाथ चौधरी ज्यांच्या माध्यमातून हे समालोचन कक्ष स्पॉन्सर्ड करण्यात आलेलं आहे आणि जरूर SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून संपूर्ण कव्हरेज, खूप चांगलं प्रक्षेपण आणि विशेष आम्ही धन्यवाद सांगू आदरणीय सुरेशजी चौधरी यांचं
की समालोचकांचा सन्मान म्हणून त्यांच्या माध्यमातून तिन्ही समालोचकांचे फोटो त्या समालोचन कक्षामध्ये लावण्यात आलेले आहेत. हो, त्यांचे विशेष आभार आपण व्यक्त करूयात. आयोजकांचे देखील आभार. फुलवर घेत असताना सुरेख फटका, क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह, बॉल सीमारेषा पार, राकेशच्या बॅट मधून येतोय नेत्र दीपक चौकार. क्लास पाहायला मिळतो राकेशचा. राकेश आय थिंक पहिल्या मॅच मध्ये ॲज अ ओपनर आला होता आणि तिथे काय बॅटिंग त्यानं केली होती. 30 धावांची एक विध्वंसक इनिंग त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळाली होती. आज क्रमांक बदलला परंतु त्याला पहिल्याच ओव्हरमध्ये यावं लागलं आणि बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज, क्लासिकल बाउंड्रीज बघायला मिळतात आणि असे फटके आहेत ना फलंदाजांचा कॉन्फिडन्स वाढवत असतात. तो आत्मविश्वास आता बॅटिंगमध्ये झळकतोय राकेशचा. मध्यम गतीच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळत असताना पावलांचा फार चांगला वापर त्याने केलेला आहे. फुटवर्क त्याचा अतिशय सुंदर पाहायला मिळालंय. अगदी पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडनं बॅटिंग त्याने सुरू केलेली आहे. या वेळेला इम्प्रोवाइज पद्धतीनं स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, मिस टाइम फटका जरूर परंतु नो मॅन्स लँडमध्ये. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत बॅटर. फेक एस्टॅनवर पाहिजे होती, एस्टॅनवर पाहिजे होती. डायरेक्ट हिट लागला असता तर येथे मला असं वाटतंय की कदाचित विकेट मिळाली असती. विकेट किपरने एष्ट्या जरूर उद्ध्वस्त केल्या. अपील देखील जोरदार झाले रनआउटचं परंतु पंचांची स्वीकृती मिळालेली नाहीये. फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये फ्रंट फुटला पुढे काढत असताना थोडासा पुढे येऊनच हा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आणि इकडे बघा, येस, डायरेक्ट हिट लागला असतं तर निश्चितच बॅटरला माघारी परतावं लागलं असतं. 2 धावा मिळाल्या, धावसंख्या 21 आणि आता समीकरण आहे 25 चेंडू 50 धावा. समीकरण आता 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावी लागेल म्हणजे एव्हरेजनं चालतायत सध्या फलंदाज. जवळपास 12 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडायचे आहेत आणि तो एव्हरेज कुठेतरी आपल्याला बघायला मिळाला बॅटर्समध्ये. आणि विशेषतः राकेशच्या आत्मविश्वासाची दाद मी तर नक्कीच देईन. ज्या प्रकारे कुठल्या प्रकारचा दबाव न घेता त्याने बॅटिंग केली आतापर्यंत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, स्वीट शीट खेळायचं होतं, इथे धावाची संधी आहे. डिरेक्टचा देखील प्रयत्न केलाय आणि या बॉलवरती आणखी 1 धावा आता एक्स्ट्रा मिळेल. 2 धावा त्या ठिकाणी मिळतात आणि पंचांचा लेग बायचा इशारा होतो. 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले समाप्त आणि पॉवर प्ले मध्ये धावा धावफलकावरती 23 धावा 2 षटकांच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि याच दरम्यान SKLED वॉलचे प्रोप्रायटर मिस्टर किरणजी थळे यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. असं वाटत होतं की पॉवर प्लेमध्ये कदाचित चित्र क्लिअर देखील होऊ शकतं की कुठल्या संघाचं पारडं जड आहे, पण तसं काहीच घडलेलं नाहीये. अगदी बरोबरीचं युद्ध. आणि दरम्यान किरवलीचे उद्योगपती समाजसेवक सन्माननीय गणेश बजागे साहेबांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये एक स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. खूप चांगलं योगदान त्यांचं. आणि त्यांच्या समवेत सत्यजित बजागे किरवलीचे समाजसेवक यांचं देखील आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला फिल्डिंग लावून घ्या, अधिकचा वेळ खर्च करता येणार नाहीये. लक्षात घ्या, वीरेन स्पोर्ट्स येवई उपांत्य फेरीची पहिली लढत आपल्या समोर रंगते ALPL सीझन 3 मध्ये. वीरेन स्पोर्ट्स येवई विपक्ष राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा. येवई संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 70 बनवल्या 6 षटकांमध्ये आणि 71चा पाठलाग सुरू आहे. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. 2 ओव्हर्समध्ये 23 धावा फलकावर 2 फलंदाज बाद झालेत. अंकित दळवी आणि गोरखनाथ दिगाडकर दोन्ही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला. आणि आता मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवर जबाबदारी येऊन ठेपलेली आहे राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स संघासाठी. राकेशनं सुरुवात चांगली केली. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 4 बॉल्समध्ये 10 वर खेळतोय. कैलास पाटील त्याला साथ देण्याचा प्रयत्न करतोय. 2 बॉलमध्ये 1 धाव त्याने बनवली आहे. येणाऱ्या बॅटर्समध्ये विशेषतः फिनिशर संकेत दळवीचं येणं बाकी आहे. पण संकेतला पाठवण्या अगोदर येस कॅप्टनने विचार तर केलाच असेल की या दोघांमध्ये एक चांगली भागीदारी झाली पाहिजे. आणखी 2 षटकं जर हे फलंदाज खेळपट्टीवर थांबले आणि हीच सरासरी जी पाहिजे ती त्यांनी मेंटेन केली किंवा 10ची जरी सरासरी इथून पुढे चालवली तरी मात्र मग त्यांच्याकडे चांगला चान्स असेल सामना फिनिश करण्याचा, जिंकण्याचा. गोलंदाजीसाठी लेफ्ट आर्म गोलंदाज साहिल जाधव. पहिला बॉल इनसाइड एज, 1 धाव मिळणार आहे इथे. मनोजला थांबवलं कॅप्टननं कारण कदाचित हे असावं की संकेतचं येणं बाकी आहे आणि त्याच्यामुळं किंवा दुसरा ऑप्शन असेल कारण मनोज थोडासा मागण्या ठरल्या. रोहितकडे देखील ते जाऊ शकतात. त्याच्यामुळे आता गोलंदाजामध्ये बदल बघायला मिळाला. साहिल मॅन फ्रॉम नानकर थोडासा मागण्या ठरलाय स्पर्धेमध्ये. आता राकेश आहे त्याच्या समोर. 24 धावा स्कोर कार्डवरती आहेत सध्या तरी. ऑन अन एव्हरेज बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली आहे. नॉन पॉवर प्लेला आता सुरुवात झाली आहे मोस्ट ऑफ द बाउंड्री रायडर्स. शॉर्ट ऑफ प्लेन थोडीशी जागा मिळाली आहे. अप्पर कटचा फटका होता बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला
एकच धाव त्या ठिकाणी मिळते. इथे संधी होती, खूपच जास्त जागा मिळाली होती आणि थोडासा कमी गतीने आलेला बॉल होता. राकेशकडे संधी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु या बॉलवरती फक्त एकच धाव मिळते. थोडासा नाराज असेल बॅटर आणि एका धावेने स्कोर 25 वर. हो, कमजोर बॉल जर तुम्हाला मिळाले तर त्याच्यावर बाउंड्री प्राप्त करणं हे गरजेचं ठरणार आहे. कारण चौकार अधूनमधून येत राहिले, मोठे फटके येत राहिले तर मात्र प्रेशर जास्त वाढणार नाहीये. आणि आता मोठा फटका लॉफ्ट केलाय समोर, लॉंग ऑफला. ओ, एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसला. बॉल आउट ऑफ द पार्क, सिक्सर. सिक्सर. अक्षय हो भरपूर पुढे होता, भरपूर बाउंड्री लाईनच्या जवळपास 5 ते 10 फूट आतमध्ये होता आणि जरूर कदाचित जर बाउंड्री टच असता तर झेल होऊ शकला असता. आणि काय फटका होता लॉफ करत असताना लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. केपीच्या बॅटमधून हा पहिला वार सिक्सर पाहायला मिळालाय. नशिबाची साथ मिळाली आहे केपीला. खरं तर बॉल ओव्हर पिच होता आणि त्याच्यावर चांगलं टायमिंग त्याने जरूर साधलं होतं, पण फिल्डरने चूक केली आहे. बराच आतमध्ये होता, त्याला त्याचं कदाचित भान राहिलं नाही. आणखी थोडासा मागे तो गेला असता आणि तिथे अगदी सहजरित्या देखील कदाचित हा झेल स्वीकारता आला असता. लोफल टॉस ऑन साईडला टर्न करत असताना यावेळेला बॅटच्या थोडासा आतमध्येच लागलाय, बॅटच्या खालच्या भागाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, येथे फेक खराब आहे. चुका होत आहेत आता क्षेत्ररक्षणामध्ये वीरेन स्पोर्ट्स येवई संघाकडून. 2 धावा येथे मिळणार आहेत. 2 धावांच्या जोरावर धावसंख्या पुढे सरसावत असताना 33 या आकड्यावर. हो, नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आता चुका होत आहेत. मनोज मित्र हा भरपूर ताकदीनं थ्रो मारला होता, एवढा प्रचंड वेगानं की बॅकअप भरपूर उशिरा आला आणि फायनली तोपर्यंत संधी होती फलंदाजांकडे 2 रन्स पूर्ण करण्याची. 33 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड नाव. साहिल महागड्या ठरला. ओ, प्लॅन मिस. इथे चांगला बॉल कटर होता, टप्पा पडला आणि बॅट अर्ली आली होती, बॉल येण्याच्या अगोदरच आली होती. अर्ली खेळला बॅटर आणि येतोय निर्धाव. शार्प टर्न, जबरदस्त फिरकी दिली आहे बॉलला आणि चांगल्या टप्प्यावर देखील टाकला. अशा बॉलवर ऑन साईडला खेळणं कठीणच असणार आहे, अगेन्स्ट टर्न जाणं कठीण असणार आहे. सरळ बॅटनं चांगले फटके येत आहेत. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलंय, परंतु डीपमध्ये लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवर पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेला मात्र 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. एक प्रोडक्टिव्ह षटक राहिलंय. 12 धावा या षटकामध्ये देखील आल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा फलकावर, 2 गडी बाद झालेत आणि आता 3 ओव्हर्समध्ये 36 धावांची आवश्यकता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा टीमला. वेळ झालेली आहे ड्रिंक्स ब्रेकची. साहेबांची ठेवली होती जाण, त्यांच्या कामाने शिवसेनेचा वाढला पहा हो मान. साहेबांचा तो धाडस पाहून झाले सारे अजब, साहेबांचा तो धाडस पाहून झाले सारे अजब. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ELPL सीझन 3च्या या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये. आणि सामना अतिशय रंगतदार अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. 71 धावांचा पाठलाग सुरू आहे. राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा संघाच्या माध्यमातून आतापर्यंत 35 बनवल्यात 3 ओव्हर्समध्ये आणि 3 ओव्हर्समध्ये 36 आणखी बनवायचे आहेत. 12ची सरासरी जी सुरुवातीपासूनच त्यांना गाठायची होती, बरोबर त्याच सरासरीनं संघ पुढे वाटचाल करतोय. 2 फलंदाज जरूर बाद झालेत, पण अजूनही सामना दोलायमान अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. इकडनं जो संघ अधिक चांगला खेळेल तो संघ निश्चितच जिंकणार आहे. पण तो संघ कुठला असेल, फायनलमध्ये दाखल होणारा पहिला संघ कुठला असेल याची उत्कंठा क्रिकेट रसिकांना लागून राहिलेली आहे. आणि आमच्या मान्यवरांना देखील. मान्यवरांनी
व्यासपीठ अगदी बहरून फुलून गेलेलं आहे. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. ऑनलाईन व्ह्यूवर्स जे आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत SK एंटरटेनमेंट या यूट्यूब वाहिनीवर, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. पहिल्या 3 षटकांसाठी 3 गोलंदाजांचा वापर करण्यात आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये मनोज घाटाळ होता, दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहित तेलिवरे आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये लेफ्ट आर्म फिरकी गोलंदाज साहिल जाधवला आपण बघितलं. आता बघायचं आहे आणखी एखादा बॉलिंग चेंज असेल की मनोज घाटाळवर पुन्हा एकदा भरवसा दाखवण्यात येईल. नेट टू नेट फाईट आहे, परंतु या ठिकाणी अजय सर मात्र पहिल्या इनिंगमध्ये वीरेन स्पोर्ट एवढी बॅटिंग करत असताना ह्या ज्या 35 धावा आहेत ना त्या 2च ओव्हरमध्ये बनवल्या होत्या आणि बाकीच्या 4 ओव्हरमध्ये फक्त 35च त्यांना बनवता आल्या होत्या. आणि इथे पहा पहिल्या 3 ओव्हरमध्ये 35 बनवल्यात ऑन अन एव्हरेज, बरोबर नेट टू नेट ते चालत आहेत. आणि आता येणाऱ्या 18 बॉल म्हणजे 3 ओव्हरमध्ये 36 करायचे आहेत, एकदा अधिक बनवायचे. हो, पण असा कुठलाही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये क्रिकेटमध्ये की पहिल्या 3 ओव्हर्समध्ये एवढ्या धावा झालेल्या आहेत तर दुसऱ्या 3 ओव्हर्समध्ये देखील तेवढ्याच होतील. हा खेळ महान अनिश्चिततेनं भरलेला आहे. तीच तर चांगली मजा आहे ना क्रिकेट खेळ पाहण्याची आणि क्रिकेट खेळ खेळण्याची. अनिश्चितता दडलेली आहे या खेळामध्ये. कधी काय घडेल याचा अजिबात नेम नाहीये. गोलंदाजीसाठी 4थ्या षटकामध्ये कल्पेशला आणलं गेलंय. अनदर बॉलिंग चेंज. कल्पेशनं बऱ्याचशा मॅचेसमध्ये आपण बघितलंय या ALPL मध्ये विशेषतः की लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी केलेली आहे आणि 4थ्या ओव्हरमध्ये 4था गोलंदाज वापरलाय. कॅप्टन्सी आता थोडीशी जरूर मी तर म्हणेन एक प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखीच आहे, कारण इथे एखादं रोहितचं किंवा मनोजचं षटक येणं गरजेचं होतं की कल्पेश इथे जो विश्वास दाखवलाय, पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न वेगवान आलाय डॉट बॉल. या अगोदर देखील आपण बघितलं होतं रोहित तेलिवरेच्या विरोधात स्विचचा प्रयत्न केला होता राकेशनं, तेव्हा देखील कनेक्शन त्याला बनवता आलं नव्हतं. तिकडे 2 धावा जरूर मिळाल्या होत्या लेग बाईकच्या, पण इकडे बॉल डॉट आलाय. चांगल्या बॉलनं सुरुवात केली कल्पेशनं. एक हॅट्रिक देखील कल्पेशच्या खात्यामध्ये आहे ALPL सीझन 3 मध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, लॉफ्ट केला ऑन साइडला, बॉल हवेत आहे, फिल्डर धावतोय. ओ लाजवाब कॅच, आउटस्टँडिंग रनिंग कॅच, फलंदाज बाद. हा झेल पकडण्यात आला, लॉफ केला होता आणि बरोबर ओव्हर पिच बॉल होता. मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न एका एक पिक्चर मध्ये आलाय आणि सुपर हिट हा झेल पकडला. आदित्य फ्रॉम लोनाड जबरदस्त झेलताना त्या ठिकाणी पकडला आणि आता कल्पेशनं काय सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपण जी चर्चा करत होतो की इथे रोहितचं किंवा मनोजचं षटक बनवत होतं दबाव टाकण्यासाठी, दबाव वाढवण्यासाठी, बट कल्पेशकडे चेंडू सोपवला तो योग्य होता. आता पहिल्या 2 बॉलवर त्याने सांगितलंय आणि शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये मग तिकडे ऑप्शन्स देखील त्यांचे खुले राहतात. सुरुवातीची जी 3 षटकं आपण बघितलेले आहेत ते देखील चांगले गोलंदाज त्यांचे राहिलेले आहेत. मग कुणाला नंतर गोलंदाजी द्यायची आहे हा ऑप्शन त्यांच्याकडे असणारे पर्याय उपलब्ध असतात. आणि कल्पेश देखील चांगलाच गोलंदाज आहे, चांगली कामगिरी त्याने देखील केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि इकडे देखील चांगली सुरुवात त्याच्याकरिता. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट. जरूर इकडे फटका चांगला होता, परंतु ही विकेट खऱ्या अर्थानं फिल्डर आदित्यची आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. हो, ज्या पद्धतीने तो झेल पकडलेला आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये ज्या बॅटर विषयी आपण चर्चा करत होतो तो फलंदाज फायनली आलेला आहे, संकेत दळवी, हिटमॅन ऑफ नानकर. आणि त्याच्यासाठी स्पर्धा चांगली राहिली आहे, हे सत्र चांगलं राहिलं आहे. वेल फिनिशर आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण त्याला अनेक वर्षांपासून खेळताना बघत आलोय. कल्पेश हो, पहिला बॉल विकेट टू विकेट होता, फ्लिक केला, फक्त दिशा दाखवली. शॉर्ट स्क्वेअर लेगला 1 धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल, धावबादची संधी. ओहो हो, केपीच्या बॅटमधून देखील चांगल्या रन्स येत आहेत, परंतु आता तालमेल थोडासा कमी पाहायला मिळाला होता या बॉलमध्ये आणि 1च धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या एखाद्या वेळी 36, आता 15 बॉलमध्ये करायच्या आहेत 35 धावा. एक चांगली पार्टनरशिप बिल्ट होताना दिसत होती. राकेश पाटील आणि कैलास पाटील यांच्या दरम्यान ती पार्टनरशिप ब्रेक केली आहे गोलंदाजानं. कल्पेश पुढचा बॉल घेऊन 15 बॉल्समध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. थोडासा बॅक ऑफ लेंथ, मात्र जास्त हाईट नव्हती या बॉलमध्ये. डायरेक्ट हिटची गरज आणि तेच घडलंय. बॅटर धावबाद होईल. कैलास पाटील, 1 मोर विकेट गोज डाऊन. सुपर टर्न अराउंड, जबरदस्त त्या ठिकाणी स्वतःला फ्लिप करत असताना हा विकेट मिळवलाय. त्या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये कल्पेश फ्लेक्झिबल खेळाडू आहे, छोट्या चणीचा खेळाडू आणि किती फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामध्ये बघायला मिळाली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. केपीचा खेळ ते संपला. 8 बॉलमध्ये 12 धावांचं योगदान दिलंय. हे पा थोडसा बॅकफूटला गेला, थोडसा मित्र म्हणे की दबावातच खेळत होता आणि इथे
सरेंडर केलं. जसा बॉल उचलला गोलंदाजानं तसा केपीनं त्याचा रन अगदी त्याची रनिंग स्लो केली आणि काही टोता ताकदीनं यष्टा उद्ध्वस्त केला. बॅटर फ्रेम मध्ये देखील नव्हता आणि आता या ओव्हरनं पूर्णपणे मॅचला एक कलाटणी दिली आहे, टर्न केलेला आहे आणि मॅच झुकवली आहे विरेन स्पोर्ट एवईच्या बाजूनं असं म्हणायला हरकत नाहीये. आणि विरेन स्पोर्ट्स एवई संघाचे पुरस्कर्ते हनुमान तरे साहेब देखील आता खुश होत आहेत. त्यांचे सुपुत्र ज्यांच्या नावानं खरं तर ही टीम खेळते विरेन, ते देखील व्यासपीठावर आहेत आणि ते देखील जरूर आपल्याला खुश पाहायला मिळत आहेत. पण संकेत जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आशा पल्लवीत राहणारच आहेत. आणि देवेन हा देखील एक इन्फॉर्म बॅटर आहे, तो जो मैदानात आलेला आहे 6व्या क्रमांकावर. पण हे षटक आत्तापर्यंत विरेन स्पोर्ट्स एवई संघाच्या नावावर आपल्याला पाहायला मिळालंय. सामन्याला कुठेतरी कलाटणी मिळताना दिसते या ओव्हरमध्ये. कल्पेशनं आत्तापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली आहे 4 बॉल्समध्ये. 2 गडी बाद झालेले आहेत या षटकामध्ये. 2 नवीन बॅटर्स खेळपट्टीवर. डावाची नव्यानं सुरुवात तर करावी लागणार आहे. संकेत दळवी आणि देवेन पाटील. संकेत ऑन स्ट्राईक. 14 बॉल्समध्ये करायचे 35 धावा. Big hit! That's right from the middle of the bat. And it's sailing over deep square leg. Huge hit for 6. सडक पे कडक हा संकेत दळवीनं सर मोरिया मिसळ मध्ये अनलिमिटेड पाव खाण्यासाठी चेंडूला पाठवलंय. आहे आमने लोणार क्रिकेटचा संकेत दळवी. काय लेन पिक केली आणि सहज फेकलाय बॉलला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सडकवर कडक मारलेला षटकार आहे. तिकडे मोरिया मिसळ आहे आणि मोरिया मिसळ जशी झणझणीत असते ना तसा झणझणीत हा फटका होता. तिखट आणि समोरच स्पायसी हॉटेल देखील आहे आणि तो तिखट फटका आपल्याला बघायला मिळाला. 42 42 रन्स 13 मध्ये करायचे आता 29 एका मोठ्या फटक्यानं मॅचला पुन्हा टर्न केलेला आहे. प्रत्येक वेळोवेळी कधी इकडे कधी तिकडे, कधी इधर कधी उधर, हे असंच घडतं क्रिकेटमध्ये. अप अँड डाऊन, चढ उतार या क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला अनेकदा बघायला मिळतात. आणि संकेत दळवी विजयाच्या आशेनं त्याच्याकडे बघितलं जातं चौदरपाड्याच्या समर्थकांकडून. मात्र समोर कल्पेश ज्या गोलंदाजानं कुठेतरी एक नवं स्वप्न दाखवलंय. ओहो परफेक्ट गोलवर टप्प्याचा बॉल, कमबॅक केलाय षटकारानंतरचा पलटवार. चोख प्रत्युत्तर दिलं गोलंदाजानं देखील आणि येथे 4 षटकं संपलेत. 42ला 4, उर्वरित 12 बॉल. 29 ची गरज आहे. कोण पोहोचणार फायनल मध्ये त्याचं उत्तर येणाऱ्या 10 मिनिटात. शेवटचा बॉल चांगला टाकला, वेगानं टाकला. पुन्हा बिगिट करायचा होता परंतु बॅटची इनसाइड एज लागली आणि तदनंतर बॉल पायावर आदळला होता. महत्वाचा डॉट बॉल. एक धाव लाख मोलाची, एक बॉल फार महत्वाचा आहे आता या सेमीफायनल मॅच मध्ये. 12 मध्ये 29 करायचे आहेत राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा टीमला. स्ट्राईक देवेनकडे असणार आहे नवीन षटकाला जेव्हा सुरुवात होईल. आणि देवेनसाठी पारितोषिक आहे योगेश 11 आमणे बी संघाकडून सलगच्या 3 षटकारांसाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. हृदयाची दडदड वाढवणारा हा पहिला सेमीफाइनलचा सामना. और ये तो केवल पहले सेमीफाइनल की झांकी है. दूसरा सेमीफाइनल अभी बाकी है. दूसरा सेमीफाइनल मुठवल के 2 टीमों के बीच में. स्वर्गीय रोशन स्पोर्ट्स मुठवल बनाम स्वर्गीय मकरन स्पोर्ट्स मुठवल. 12 गेंदे 29 रन. अब यहां से कहना मुश्किल है कि कौन सी टीम जीतेगी, लेकिन जिस तरह का मैच हम एक्सपेक्ट कर रहे थे समीर, उसी तरह का ये सेमीफाइनल मुकाबला घटता हुआ. जरूर आणि कुंडलिकजी पाटील यांच्याकडनं देखील पर सिक्सर 500 या ठिकाणी दिले जाणार आहेत. पहिल्यांदाच फर्स्ट एडिशन आहे ॲज अ ओनर. आणि जरूर आज राजमाता जिजाऊ स्पोर्ट्सनं जो खेळ केलेला आहे कौतुकास पात्र ठरलेला आहे संघ आहे. दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया है इस मुकाबले ने. गेंदबाजी के लिए मनोज घाटाल एक बार फिर से आते हुए. उनका ये दूसरा स्पेल और मैच का पेनल्टीमेट ओवर है. दाहिने हाथ से ओवर द विकेट. बेहतरीन शॉट, टाइमिंग लाजवाब है. डीप पॉइंट की दिशा में फील्डर दौड़ रहे हैं और अच्छा एफर्ट. बहुत दूर से पहुंचे थे करण वहां पर. 2 रन पूरे करेंगे बल्लेबाज, लेकिन 2 रनों का बचाव भी तो किया गया है. हो, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि काय फटका होता, जसा ऑप्शनच्या बाहेर बॉल आला, फक्त दिशा दाखवली होती. देवेंसाठी ही स्पर्धा तशी चांगली राहिली आहे. चांगल्या रन्स त्यानं बनवल्यात शेवटच्या क्षणामध्ये येऊन, शेवटच्या ओव्हर्समध्ये येऊन. बहुत ही जबरदस्त बल्लेबाज है क्योंकि ऑफसाइड ऑनसाइड दोनों तरफ बहुत अच्छे शॉट्स लगाते हैं.
इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, अच्छी लेन पर रखी हुई गेंद, थोड़ी सी मूवमेंट, बीट किया मनोज ने। डॉट बॉल से दबाव बढ़ने वाला है बल्लेबाज पर। डॉट बॉल, प्रत्येकी डॉट चेंडूला आता सोन्याची किंमत आहे. या परिस्थितीमध्ये विकेट नकोय, फक्त डॉट चेंडू हवेत असे सांगतात इवईचे समर्थक. आणि मनोज घाटालसाठी ह्या मैदानावर पहिलं पर्व त्यानं जिंकून दिलं होतं आय थिंक विरेन स्पोर्ट इवईला, आणि आज देखील तो काम ते पूर्ण करेल अशीच आशा आहे. परंतु यावेळेला बॉल हवेत आणि झेल पकडलाय. शॉट फाईन लेगला, विकेटचं पतन देवेन गॉन. सही तरह से पोजीशन में नहीं थे वो पुल शॉट खेलने के लिए। ऑफ स्टंप के बाहर रखी हुई, थोड़ी दूर रखी हुई गेंद थी, जस्ट बैक ऑफ लेंथ, अच्छा उछाल प्राप्त किया और अपने शॉट पर कंट्रोल नहीं प्राप्त कर पाए थे। वहां पर बल्लेबाज शॉट फाइन लेग पर अच्छा कैच, कल्पेश ने कोई गलती नहीं की। आउट होकर, मायूस होकर, निराश होकर पेविलियन में लौटते हुए देवेन केवल 2 रन बना पाए। 3 गेंदें खेली उन्होंने और अब समीकरण है 9 गेंदें 27 रन। आणि हे प्रेक्षक पहा, या मॅचचा आनंद घेत असताना सर्व प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटलाय या स्पर्धेचा. काहींच्या हातामध्ये थम्सअप आणि काहींच्या हातामध्ये एनर्जी ड्रिंक्स. आज कुछ तुफानी करते अनिल वसंत भांबरे. प्रेक्षक स्टँड तुम्ही पाहतात, तेथे काही 40+ क्रिकेटर देखील आपल्याला बघायला मिळतात. मंगल देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यानं प्रतिनिधित्व केलं होतं पहिल्या पर्वामध्ये विरेन स्पोर्ट एवईचं. न्यू बॅटर सोनू तरे आलाय. 9 मध्ये करायच्या 27. मॅच मध्ये आता पूर्णपणे या ठिकाणी पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय विरेन स्पोर्ट एवई संघानं. घाटाल तयार. ओ घाटालचा परफेक्ट फुल लेंथ बॉल वाईड ऑफ स्टंप. अनदर डॉट बॉल. संकेत ज्या ठिकाणी जसा मासा पाण्या वाजून तळमळत असतो, तडफडत असतो, तसा संकेत तडफडतो स्ट्राइक घेण्यासाठी. नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे मागचे 4 बॉल. जी हाँ, ये बहुत बड़ा मोमेंट है कहीं ना कहीं इस मैच में, जिस तरह से उनको स्ट्राइक नहीं मिल रहा है। और क्या गेंद थी, फास्ट एंड फ्यूरियस, जबरदस्त गेंदबाजी करते हुए। मैच के पेनल्टीमेट ओवर में मनोज घाटाल अभी तक कामयाब ओवर। इस बार बल्ले पर लगी जरूर है और यहाँ पर 2 रन मिल सकते हैं, लेकिन क्या लेंगे? ओ प्रयास हुआ है रन आउट का अवसर और लौटना होगा पेविलियन में सोनू को। किती चांगली पाहायला मिळाली पहा गोलंदाजीमध्ये. हार्ड लेंथला हिट करणारा बॉल ऑन साईडला ट्रॅक केला आणि त्याच्यानंतर पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरुवातीला केलाच नव्हता, परंतु मला असं वाटते की संकेती थोडासा मनोजपासून वाचण्याचा प्रयत्न केलाय त्यानं. स्ट्राइक एंडला तोही जाण्याचा प्रयत्न करत नाहीये. इथे त्याला संधी मिळाली होती. शायद वो सोच रहे हैं कि मैं लास्ट ओवर में चांस लूंगा। एक ही गेंद बची अभी इस ओवर में, अभी भी हालांकि 26 रन चाहिए। इम्पैक्ट प्लेयर मैदान में पहुंच रहे हैं। अंपायर ने इम्पैक्ट प्लेयर का इशारा किया है, सुधीर पाटील. हो, आणि तेव्हा सर टाळ्या वाजल्या, कारण मुठवलचे समर्थक मोठ्या संख्येने आलेले आहेत. कारण यानंतर चला कोणाच्या जागेवर हा खेळाडू आलेला आहे, जरा एकदा पंचांना विनंती असेल. स्वप्निल की जगह पर, यस स्वप्निल की जगह पर आए हैं इम्पैक्ट प्लेयर के तौर पर सुधीर पाटिल। और सुधीर पाटिल भी बड़े हिट्स का रेपुटेशन रखते हैं। उत्तम पाटिल साहब मौजूद है मंच पर, उनकी ओर से सिक्सर के लिए सुधीर के लिए 500 रुपयों का इनाम है। 7 गेंदों में 26 चाहिए। अजित पाटिल की ओर से भी 500 रुपयों का इनाम सिक्सर के लिए। 7-26। ओह खतरनाक गेंद, टेक ऑफ करती हुई गेंद, बीट किया बैट्समैन को और इसके साथ ही ये जबरदस्त सफल ओवर समाप्त हुआ और सफल स्पेल समाप्त हुआ मनोज घाटाल का। 2 ओवर में 15 रन देकर 2 विकेट्स। क्या जबरदस्त उछाल प्राप्त किया है और उछाल के साथ मूवमेंट भी थी, रफ्तार भी जबरदस्त थी। अब आखिरी ओवर में 26 रन बनाने हैं फाइनल खेलने के लिए राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौधरपाड़ा टीम को। और अब ये मुकाबला मुझे लगता है कि कहीं ना कहीं विरेन स्पोर्ट्स यवई बनाम संकेत दलबी हो गया है। हो नक्कीच, आता त्याच फलंदाजाकडून अपेक्षा आहेत, परंतु जरूर आपण या ठिकाणी पाहतो की पूर्णपणे मॅच आता आपल्या बाजूने टर्न केले मनोज घाटालनं. घाट का पाणी पी चुके आहे आणि या मैदानावर विशेषतः त्याची कामगिरी नेहमीच तुम्हाला चांगली बघायला मिळते. आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय की आता येणारे 6 शेवटचे चेंडू बाकी आहेत आणि फायनलमध्ये पोहोचण्याकरिता एकूण 26 धावांची आवश्यकता आहे. कॅप्टन्सी लाजबाब आपल्याला बघायला मिळाली. कर्णधाराचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण ज्या पद्धतीने मनोजला त्यानं थांबवलं. आपण चर्चा करत होतो
दरम्यान दिलीप पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि आता 6 मध्ये 26 करायचे आहेत. जहां मोटवल गांव के समाज सेवक दिलीप पाटिल साहब मंच पर उपस्थित होते हुए उनका हार्दिक स्वागत है ALPL सीजन 3 के इस फाइनल नाइट में। रोचकता इस सेमीफाइनल मैच में, क्योंकि संकेत में वो मादा है, यहाँ से भी वो अपनी टीम को जिता सकते हैं। दर्शकों का जबरदस्त सपोर्ट दोनों भी टीमों के लिए, ऑनलाइन भी व्यूवर्स की संख्या बढ़ चुकी है। मैच काफी रोमांचक स्थिति में और आखिरी ओवर की बागडोर संभालने के लिए तैयार हो रहे गेंदबाज। या 6 बॉल 26 ची गरज. ओ पहिलाच बॉल ऑन साइडला उडवला, बॉल हवेत. संकेत दळवीची विकेट धोक्यात आणि जिथे धोका तिथे लगेचच समोरच्याला ठोका आणि ठोकलाय. बॅटर गॉन. झुकाने वाला नहीं है साहेब, साथ चलने वाला. झुकाने वाला नहीं है साहेब, साथ चलने वाला. अरे भिवंडी की है अनबन शान, दयानंद चोरगे आला. अरे भिवंडी की है अनबन शान, संकेत की विकेट प्राप्त की है पहली गेंद पर रोशन ने और इस विकेट के लिए हनुमान तरे साहब की ओर से 3,333 रुपयों का इनाम है. आणि असं वाटतंय की या तिसऱ्याच पर्वामध्ये दुसऱ्यांदा फायनलची तयारी वीरेन स्पोर्ट येवईची आपल्याला नक्कीच आता इथे दिसून येते. कारण 5 चेंडूंमध्ये करायचे 26. वीरेन किती खुश आहे पहा. कौन बनाती हुई गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, उसको ऑन साइड में उड़ाया जरूर था लेकिन टाइम नहीं कर पाए और फील्डर के लिए भी आसान नहीं था क्योंकि ये दबाव वाला कैच था, दबाव वाला मैच भी है, लेकिन कोई गलती नहीं की डीप में फील्डर ने. अब 5 गेंदों में 26 चाहिए. शुभम जोशी आए हैं बैटिंग के लिए. बल्ला घुमाया लेकिन मिस टाइम स्ट्रोक, हवा में जरूर, कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं और कोई रन भी नहीं. डॉट डिलीवरी. वीरेन स्पोर्ट्स यवई टीम फाइनल खेलने के दहलीज पर. कारण 4च बॉल बाकी आहेत आणि आता 4 बॉलमध्ये 4 सिक्सर जरी आले 24 बनतील. 26 करायचे आहेत. नाईनर नाही आपल्याकडे. येणाऱ्या एडिशन मध्ये आपण विचार करू त्याचा. 50-50 ओव्हर, स्विंग बॉल ओव्हर, नाइनर. हाँ, कुछ बदलाव शायद वो आने वाले सीजन में हो सकते हैं. 7 स्टार कमेटी उसके बारे में जरूर सोचेगी. ऑफ स्टंप के काफी बाहर, इस बार वाइड है, तेज डालने का प्रयास था. अतिरिक्त रन, फिर से मौका बन सकता है. अब 4 गेंदों में 4 छक्के लगते हैं तो सुपर ओवर में जा सकता है मैच. कहने के लिए तो काफी आसान, करने के लिए उतना ही कठिन है ये. अगली गेंद, जबरदस्त गेंद, यॉर्कर लेन पर रखा है, ड्राइव किया, मिलेगा केवल 1 रन. मात्र औपचारिकताएं शेष इस सेमीफाइनल मुकाबले में. पहले बल्लेबाजी की टॉस जीतने के बाद वीरेन स्पोर्ट्स यवई के कैप्टन ने वो निर्णय लिया था, वो भी एक इंपॉर्टेंट डिसीजन था. शुरुआत लाजवाब रही, उसके बाद पलटवार गेंदबाजों का देखने को मिला था राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स की ओर से. और बल्लेबाजी में भी पहले 3 ओवर्स तक बहुत ही अच्छा रनचेस देखने को मिला, लेकिन वो चौथा ओवर जहां पर गेंदबाजी के लिए आए कल्पेश, वहां से कहीं ना कहीं मैच थोड़ा सा टर्न हुआ. अजय सर, आपने देखा की रन चेस होना कितना मुश्किल है. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं जेथे 40+ फायनल, तेथे धावांचं संरक्षण आणि आता फर्स्ट सेमी फायनल रेग्युलर फॉर्मॅट मधून तेथेही धावांचं संरक्षण. जहां यॉर्कर सुधीर कडे संधी मिळाली, परंतु सातत्याने यॉर्कर्स त्याच्या विरुद्ध आपल्याला बघायला मिळाले. आणि आता शेवटचा 1 बॉल बाकी आहे. फायनल मध्ये प्रवेश करण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. वीरेन स्पोर्ट येवई हनुमानजी तरे फॅम टीम या 3ऱ्या एडिशन मध्ये फायनलचं तिकीट बुक केलंय वीरेन स्पोर्ट येवई संघानं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल टीम. अभिनंदन. या 3 पर्वांपैकी दुसऱ्यांदा फायनल गाठली आहे. शेवटच्या बॉलवर चौकार जरूर आला, परंतु हार्ड लक. आणि विशेष कौतुक करू आम्ही कुंडलिकजी पाटील यांचं देखील की पहिल्याच या सत्रामध्ये संघाची बांधणी केली आणि संघ तुमचा सेमीफायनल पर्यंत पोहोचला. हरकत नाही. यश अपयश नक्कीच सर्वांच्याच आयुष्यामध्ये येत असतात. ती कधी ती वेळ आज तुमच्या अपयशाची होती आणि आज इथे आपण पाहतोय हनुमानजी तरे यांचा आनंद गगनात मावेना. वीरेन तरे देखील त्यांच्या सोबतीनं आणि जरूर आपण पाहतोय की फायनल मध्ये पोहोचणारा या 3ऱ्या सत्रातील संघ तुम्हाला बघायला मिळतोय तो वीरेन स्पोर्ट येवई